जेव्हापासून राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचं हे आयोजन करण्याचं ठरलं आणि या टॉक शोचा हा विषय जेव्हापासून समोर आला तेव्हा सर्वांना या टॉक शोविषयी उत्सुकता आहे. हो आहे माझा बॉयफ्रेंड, याच्याविषयी उत्सुकता असण्याचं कारण काय? मला एक सहजच जेव्हा मी हा विचार करायला लागली तेव्हा मला एक असं आठवलं. सर, मी बरेच वर्ष झाले, त्याला जवळजवळ 20 वर्ष झाले. आशा मॅडम तेव्हा सोबत होत्याच. बोरगाव मंजूला आम्ही एक असाच जाणीव जागृतीचा कार्यक्रम घेतला होता. त्या बोरगाव मंजू म्हणजे एक छोटंसं गाव आहे, तुम्हाला माहिती आहे. तिथल्या महाविद्यालयामध्ये कार्यक्रम संपल्यानंतर एक विद्यार्थिनी माझ्याजवळ आली होती आणि ती मला म्हणाली होती की मॅडम, मला मित्र असेल, मी त्याच्याबरोबर कशीही वागली तरी इतरांचं काय बिघडतं? त्यावेळेला 20 वर्षापूर्वी हा प्रश्न जेव्हा ऐकला तेव्हा मला थोडासा धक्का बसला होता, नाही म्हटलं तरी, की असं कसं कोणी म्हणू शकतं की हो मला आहे बॉयफ्रेंड म्हणून. पण या 20 वर्षात एवढ्या घडामोडी जगभरामध्ये झालेल्या आहेत की लोकांची जी मानसिकता आहे ती मानसिकता थोडी थोडी बदलत चाललेली आहे. असं दिसते की हो आहे मला बॉयफ्रेंड हे ऐकण्याची मनाची तयारी होते. तर या मानसिक भावनिक जे आंदोलनाचे अनेक पैलू आहे ते पैलू जाणून घेण्यासाठी, त्याच्यावर विचारमंथन करण्यासाठी हा आपला समुपदेशनात्मक असा टॉक शो आहे. पत्रिकेत आपण नमूद केलं आहे की हा समुपदेशनात्मक असा हा टॉक शो आहे. याच्यामध्ये सहभागी जे आहेत ते सगळे म्हणजे आजी आजोबा आई वडील यांच्या भूमिकेत असणारे ज्येष्ठ मंडळी, ही तज्ज्ञ मंडळी आहेत. ज्येष्ठांचा हा कार्यक्रम होतो का मग? असं काही नाही. हा केवळ उपदेशात्मक असा हा टॉक शो नाही आहे. तर यामध्ये तरुण पिढीच्या मनातली जी आंदोलनं आहेत ती आंदोलनं जाणून घेत त्यावर जी प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या तज्ज्ञांना विचारणार आहोत आणि त्यांच्याकडनं त्याची उत्तरं आपण मिळवणार आहोत. याच्यामध्ये सहभागी तज्ज्ञ मंडळींचा मी आपल्याला परिचय करून देते आणि आपण त्यांचं स्वागत आणि सत्कार करूया. आपल्या या टॉक शोमध्ये सहभागी झाले आहेत ज्येष्ठ पत्रकार श्रीयुत बाळासाहेब कुलकर्णी, उत्कृष्ट वक्ता, निवेदक, लोकमत तसंच पुण्यनगरीचे संपादक म्हणून ज्यांना आपण ओळखतो असे प्रेमातील काव्यातून वाहा उस्ताद म्हणायला लावणारे जिंदादिल व्यक्तिमत्वाचे बाळासाहेब कुलकर्णी. त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी करते. संमेलनाचे मुख्य कार्यवाह डॉक्टर गजानन नारे यांना. बाळासाहेबांचा आणि अकोलेकरांचा परिचय दृढ आहे, सगळ्यांना ते परिचित आहेत आणि त्यांच्या दिलखुलास व्यक्तिमत्वानी त्यांनी सगळ्यांना अकोलेकरांना जिंकून घेतलेलं आहे असे बाळासाहेब कुलकर्णी. वैवाहिक आयुष्यातील गुंतागुंत सोडवून प्रभावी जबाबदार पालकत्वासंदर्भात समुपदेशन करण्याचा ज्यांचा दांडगा अनुभव आहे असे नागपूरचे प्राध्यापक राजा आकाश. विविध महाविद्यालयांमध्ये, क्रीडा संस्थांमध्ये ते सल्लागार म्हणून कार्यरत आहेत, मानस तज्ज्ञ आहेत, शास्त्रज्ञ आहेत. त्यांचं स्वागत करतील आपल्या विदर्भ साहित्य संघ अकोला शाखेचे सदस्य डॉक्टर किरण वाघमारे. यानंतरच्या वक्त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमच्या अकोला शाखेच्या प्राध्यापक निशा बाहेकर यांना मंचावर आमंत्रित करते. ज्यांचं स्वागत आपण करणार आहोत त्या प्रवाही बोलणाऱ्या, स्त्रीरोगासोबतच मानसशास्त्रीय दृष्टीनं समोरच्यांच्या प्रश्नांवर प्रभावी तोडगा काढणाऱ्या, राजकीय तसंच विविध सामाजिक संघटनांशी संलग्न अशा डॉक्टर आशा मिरगे. त्यांचं स्वागत प्राध्यापक निशा बाहेकर या करतील. यानंतर मी मंचावर आमंत्रित करते आमचे अकोला शाखेचे कोषाध्यक्ष नीरज आवंडेकर यांना. नीरज आवंडेकर हे ज्यांचा सत्कार करणार आहेत त्या शैलजा वाघ दांदळे. या 2008पासून राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागात कार्यरत असणाऱ्या भंडारा येथील जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे. त्या तशा आपल्या माहेरवाशीण आहेत. मूळ आकोट तालुक्यातल्या वरुड जवळकाच्या त्या आहेत. प्रभावी वक्ता,
युवकांच्या प्रश्नांची जाण असणारं लेखन करणाऱ्या, इलेक्ट्रॉनिक्स तसंच प्रिंट मीडियाच्या कामाचा पूर्वानुभव असणाऱ्या शैलजाजींचं स्वागत. यानंतर डॉक्टर साधना कुलकर्णी या स्वागत करतील मुक्ता चैतन्य यांचं. 1999 पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मुक्त पत्रकार मुक्ता चैतन्य. त्यांची आजवर 5 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. महिला आयोगाच्या त्या सायबर समितीवर सदस्य म्हणून काम केलेल्या, अरुण साधू फेलोशिप अंतर्गत गेमिंग आणि पॉर्न साईट्सचा वापर आणि परिणाम यावर ज्यांनी संशोधन केलं आहे, अशा 13 ते 23 या पुस्तकाच्या लेखक मुक्ता चैतन्य, त्यांचं स्वागत. आणि या सगळ्यांशी बोलता बोलता तुमच्या मनातले प्रश्न विचारण्याचं काम करणार आहे मी, सीमा शेटे रोठे. आपल्या या स्वागत परिचयातनं तुमच्या असं लक्षात आलंच असेल की आजच्या या टॉक शोमध्ये एकाहून एक सगळी दिग्गज मंडळी याच्यात सहभागी आहेत. त्यांचा या विषयाचा दांडगा अनुभव आहे आणि त्या अनुभवातनंच ते तुम्हाला काही सांगणार आहेत. विषयसुद्धा नाविन्यपूर्ण आहे. केवळ सेन्सेशन निर्माण करणं म्हणून या विषयाचा उद्देश नाही, तर त्याच्यावर गांभीर्यानं विचारमंथन व्हावं असं वाटतं म्हणून हा टॉक शो आपण घेतो आहे. या टॉक शोचा विषय आहे हो आहे मला बॉयफ्रेंड. आता हा टॉक शो जेव्हा आपण घेतो आहोत तेव्हा साहजिकच आपल्या मनात प्रश्न येतो की ही कल्पना कशी काय सुचली. तर हो आहे माझा बॉयफ्रेंड ही संकल्पना नागपूरमध्ये ज्यांनी मांडली होती ते प्राध्यापक राजा आकाश सर. मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारेल की ही संकल्पना तुम्हाला कशी काय सुचली, याच्या मागची कारणं काय? 2013 साली माझे मित्र शैलेश पांडे, जे त्यावेळेला सकाळला संपादक होते, आणि तिथले सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर संजय देशपांडे, आम्ही तिघंजणं चर्चा करत बसलो होतो. आणि चर्चा करता करता टीन एजमधल्या मुलामुलींच्या काय समस्या असतात या विषयावर आम्ही बोलत होतो. आणि हे बोलत असताना असाच एक विषय आला की याच्यावर आपण एक कार्यक्रम करूया. आणि नेमक्या त्याच काळामध्ये माझ्याकडे एक पेशंट येऊन गेलेला होता. आणि विषय असाच होता की आई घरी रोज चिडचिड करते, मुलगी जस्ट तारुण्यात आलेली आहे, सतत तिच्यावर संशय, अशीच का नटते, आत्ता केस विंचरायची काय गरज आहे, इतकी पावडर लावून कुठे चालली, केव्हा परत येणार आहे. म्हणजे सतत उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तिच्या दिसण्याबद्दल, वागण्याबद्दल, प्रत्येक गोष्टीबद्दल काहीतरी कॉमेंट घरातून होत असते. आता ह्या सगळ्या कॉमेंटमध्ये प्रत्येकाचा संशय ही बाहेर जाते तर काही गडबड करते का, त्याच्यामुळे तिला सतत करून आडून किंवा प्रत्यक्ष असं विचारलं जातं, आहे का कोणी बाहेर, आहे का कोणी बाहेर, आहे का कोणी बाहेर. आता ही मुलगी एक दिवस कंटाळून गेली आणि तिने चिडून घरी आईला उत्तर दिलं. घरात सगळे लोक बसले होते, हो आहे माझा बॉयफ्रेंड, काय करता करा. आता हा बॉम्ब पडल्याबरोबर सगळे पूर्ण वरात माझ्याकडे काउन्सिलिंग करतात. आणि ज्या वेळेला नंतर मी त्या मुलीशी चर्चा केली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की असं काहीही नाही आहे. तिने मला सांगितलं की हे लोक घरचे खूप कटकट करत असतात, मी कंटाळून गेली होती, ह्यांच्या प्रश्नांना कंटाळून गेली होती, त्याच्यामुळे मी त्यांना असं सांगितलं की हो आहे माझा बॉयफ्रेंड. आणि त्याच्यानंतर हा विषय सुटला की अनेक घरामध्ये या गोष्टी आहेत. ज्या वेळेला मुलं टीनेजमध्ये येतात, मुलं मुली टीनेजमध्ये येतात, त्यावेळेला घरातले आता बालवयात असताना जे आईवडील प्रेम करत होते, विनाअट आपल्या मुलांना स्वीकारत होते, तेच आईवडील त्या मुलामुलींकडे जरा जास्त लक्ष द्यायला लागलेले आहेत. त्यांच्या राहणीमानाकडे, त्यांच्या वागण्याकडे, त्यांच्या मित्रांकडे, त्यांच्या टेलिफोन कॉलकडे, आणि प्रत्येक गोष्टींबद्दल प्रश्न विचारायला लागले, हे काय, हा मित्र कोण, ही मैत्रीण कोण. आणि ह्या वेळेला मग ते मुलं त्रागा करायला, नुकतेच तारुण्याच्या उंबरठ्यावरती असतात. आणि प्रेम करणारे आईवडील जेव्हा सतत टीका करत राहतात आणि प्रश्न विचारत राहतात, तर आईवडील आणि मुलं यांच्यामध्ये एक दुरावा हळूहळू निर्माण होत जातो. आणि या मुलामुलींचं इन्क्लिनेशन आपल्या वयोगटातल्या मुलामुलींकडे म्हणजे पिअर ग्रुपकडे व्हायला लागतं. आणि अशी एक त्या प्रत्येक कुटुंबातली गोंधळलेली अवस्था असते. या क्षेत्रामध्ये काम करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये माझ्याकडे पहिले माझा जो मुख्य काम आहे ते मुलांचा ॲकॅडमिक परफॉर्मन्स कसं वाढवायचं या संदर्भामध्ये मी काउन्सिलिंग करतो. पण जेव्हा माझ्याकडे पालक मुलं यायला लागले तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की सर अभ्यासाचं वगैरे बाजूला ठेवा,
पहिले हा विषय कसा हाताळायचा ते आम्हाला सांगा. कारण काहीतरी बाहेर गडबड सुरू आहे. मुलांमध्ये व्यसनांचं प्रमाण होतं आणि मुलींमध्ये अफेअरचं प्रमाण होतं. आणि अनेक शाळांचा मी सर्वे केल्यानंतर माझ्या लक्षात आलं, अनेक प्राचार्यांशी बोललो तर मला अशी माहिती मिळाली की 6व्या वर्गाच्या पुढे गेलेल्या मुलामुलींमध्ये बॉयफ्रेंड असणं हा स्टेटस सिम्बॉल झालेला आहे. आणि बॉयफ्रेंड जर नसेल तर त्या मुलीकडे काकूबाई म्हणून बघितलं जातं. अशा पद्धतीने तो विषय डोक्यामध्ये आला. आणि नंतर मग सगळ्यांच्या मनामध्ये काय प्रश्न असतात हे जाणून घेण्याकरता आम्ही हा कार्यक्रम 2013 साली तिथे केला. अनेक प्रश्न आले आणि त्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी दिली. विषय खूप मोठा आहे. आपल्या प्रश्नोत्तरांमधूनच हा मला वाटते जास्त चांगला क्लिअर होत जाईल. 2013 म्हणजे आजपासून 9 वर्षापूर्वी डिजिटल मीडिया इतका पुढे गेलेला नव्हता जो आज गेलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आजच्या या टॉक शोमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका मुक्ताची राहणार आहे. कारण तिच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावर येतात. तर ह्या विषयावर ती जास्त चांगलं मार्गदर्शन करू शकेल. आणि आपण सगळेजण तर आहोतच. मला वाटते प्रश्नोत्तरांनी आपण हे सर इथे तुम्ही आत्ता बोललात की म्हणजे संशय सतत घेतला जातो, त्याच्यानंतर लक्ष घरातले लोक जास्त घेतात. याच्यावरनं माझ्या एक मनात आलं की खरं तर मैत्री ही किती सुंदर संकल्पना आहे. आणि ते मैत्रीच्या विषयी उदात्त असं लिखाण आपण बरेच वेळा वाचतो. पण त्या मैत्रीमध्ये मागे बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड हे शब्द जेव्हा येतात तेव्हा ते इतक्या संशयाने का बघितलं जातं? कारण बाळासाहेब हा प्रश्न मी तुम्हाला मुद्दाम विचारते की खरं तर आपल्याकडे पुरातन परंपरा आहे राधाकृष्णाच्या प्रेमाची. म्हणजे प्रेमाची जी संकल्पना आहे ती आपल्याकडे फार पुरातन अशी आहे. आणि मग अशी इतकी मोठी आपली परंपरा असतानाही आजही आपण बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड यांच्याकडे बघताना असं संशयाने का बघितलं जातं? नाही, प्रत्येक आईबापाला आपली मुलगी चांगल्या घरात पडावी, तिला चांगला नवरा मिळावा, तिचं आयुष्य चांगलं जावं ही अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. यात गैर काही नाही. मी सुद्धा एका मुलीचा बाप आहे, नातू आहे, मला नाती आहे. तर मला हे स्वाभाविक वाटतं की बाबा माझ्या मुलीने चांगल्या घरात पडावं. पण मी जर प्रेमविवाह केलेला असेल आणि माझी मुलगी जर प्रेमविवाह करण्याची इच्छा व्यक्त करत असेल आणि ज्यावेळेला मी तिला विरोध करत असेल त्यावेळेला मी प्रेमाची प्रतारणा करतो हे माझ्या लक्षात आलं पाहिजे. कारण जी सवलत मला आयुष्यात मिळाली ती जर माझ्या मुलींना आपण देत नसू तर याचा अर्थ असा आहे की मग ते स्वार्थी झालं, ते बरोबर नाही. आणि संशयाच्या या सगळ्या पाल ज्या आहेत या तुम्ही जितक्या जास्त मनामध्ये घोळत ठेवता तितका तो जास्त वाढत जातो. तुम्हाला सीमाताई आठवत असेल की आपल्या जीवनामध्ये, कॉलेज जीवनामध्ये अनेक मित्र असतात, अनेक मैत्रिणी असतात. पण सगळ्यांजवळ आपण आपलं अंतःकरण मोकळं करत नाही. आपल्या मैत्रिणींपेक्षा सुद्धा एक दोन मुली अशा असतात की ज्यांच्यासमोर आपण आपलं अंतःकरण मोकळं करतो. मित्रांमध्ये सुद्धा 1-2 मित्र असे असतात की ज्यांच्यासमोर आपण अंतःकरण मोकळं व्यक्त करतो. हे अंतःकरण मोकळं व्यक्त करण्याची संधी ज्यावेळेला गमावल्या जाते त्यावेळेला संशय जास्त वाढला जातो आणि मग त्याच्यातून गॉसिपिंग तयार होतं. प्रेमाला बदनाम करण्याचं कारण सगळ्यात महत्त्व माझ्या दृष्टीने कोणतं असेल तर ज्यांनी आयुष्यात कधी प्रेम केलं नाही ते प्रेमावर जास्त बोलायला लागले, ह्याच्यातला दुर्दैवाचा भाग आहे. आणि म्हणून जीवनातला हा संशय जर तुम्हाला काढून टाकायचा असेल तर घरातलं वातावरण प्रसन्न असलं पाहिजे, मोकळं असलं पाहिजे. फार दागधापट करून प्रेमबिम दाबता येत नाही. मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्ही प्रेमाची चर्चा आज आपण करतो आहे, याच्या आधीसुद्धा स्वयंवर झालेली आहे. म्हणजे पुरातन काळामध्ये सुद्धा स्वयंवराच्या कथा आजही उपलब्ध आहेत. म्हणजे ज्यावेळेला ज्यांना जी मुलगी आवडली ती त्यांनी पळवून नेली, नाही नेली तर स्वयंवर केलं. त्याच्यामुळे प्रेमाला बंदीबिंदी घालता येईल हे सगळं झूट आहे. प्रेमाला प्रेमाने जिंकता येतं असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि आमच्या एका उर्दू शायराने फार चांगल्या पद्धतीने याचं सगळं वर्णन केलं आहे. तो असं म्हणाला की जीवनात जर प्रेम नसेल तर जीवन व्यर्थ आहे. मोहब्बत ना होती तो गझल कौन कहता. फार सुंदर शेर आहे कि मोहब्बत ना होती तो गज़ल कौन कहता, कीचड़ के फूल को कमल कौन कहता. यही तो मोहब्बत ना होती तो गज़ल कौन कहता, कीचड़ के फूल को कमल कौन कहता. यही तो प्यार और मोहब्बत का करिश्मा है मेरे दोस्त, वरना पत्थर के महल को ताजमहल कौन कहता. वाह,
बाळासाहेबांनी आपल्याला एकदम वेगळ्या वातावरणात नेऊन ठेवलेलं आहे. आणि जसं मी म्हटलं की मैत्री ही सुंदर कल्पना असूनही त्याच्याकडे संशयाने बघितलं जातं. आणि राजा आकाश आपल्या बोलण्या म्हणजे पहिल्या त्यांच्या भूमिका मांडणीमध्ये त्यांनी त्याचा उल्लेखही केला की आजकाल असं झालेलं आहे की महाविद्यालयांमध्ये विद्यालयांमध्ये सुद्धा की मुलं मुली जेव्हा शिकत असतात तेव्हा हिला बॉयफ्रेंड नाही किंवा याला गर्लफ्रेंड नाही याचं जे एक म्हणजे नैराश्य किंवा एक अशी परिस्थिती निर्माण होते. आणि इतर जे मित्रमैत्रिणी आहेत ते त्यांना असं हीन नजरेने बघायला लागतात. तर त्यावेळेला त्यांच्यात नैराश्य निर्माण होतं. ही जी अवस्था आहे या अवस्थेतनं मग हिचा बॉयफ्रेंड आहे माझा का नसावा, अरे हिला म्हणजे अद्याप का बरं नाही आहे, हिच्यामध्ये काही न्यून आहे का, अशी जी परिस्थिती असते. तर याला आपण काय म्हणता येईल, मित्रांचा प्रभाव की एकटेपणाचा परिणाम. म्हणजे आजकाल जे ट्रेडिंगमध्ये म्हणजे ट्रेंडिंग आहे की फोमो ही जी संकल्पना आहे, फिअर ऑफ मिसिंग आऊट, म्हणजे आपण यांच्यामधनं बाहेर फेकला जाऊ का या भीतीने बरेच जणं बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड करतात. अशी जी परिस्थिती निर्माण झाली आहे. शैलजा मॅडम, मी तुम्हाला विचारेल की या परिस्थितीच्या विषयी तुम्हाला काय इतरत्र फिरत असताना काय जाणवतं? मला असं वाटतं की बॉयफ्रेंड हा शब्द आत्ता प्रचलित आला आहे, पण माझ्या जे काही वाचनात आहेत तर विदुषी इरावतीबाई कर्वेंनी विठ्ठल माय बॉयफ्रेंड असं म्हणून कोणी एकेकाळी खूप खळबळ माजून दिली होती, विठ्ठल माय बॉयफ्रेंड. आणि त्या दरम्यान काहीतरी आपली आषाढीची वारी होती. तर बॉयफ्रेंड असणं स्वाभाविक आहे, आपला ॲक्सेप्टन्स वाढला आहे. मला असं वाटते सीमाताई, म्हणजे हे म्हणणं फार धाडसाचं ठरेल की आपण राधेमाला ॲक्सेप्ट केलं आहे, पण आपण सनी लिओनीला पण ॲक्सेप्ट केलेलंच आहे ना. सगळ्यात जास्त सर्च तिच्याच नावाने होतात. मग आपण हा भोंदूपणा का करावा? म्हणजे समाज म्हणून आपला ॲक्सेप्टन्स वाढला आहे, सामाजिक पातळीवर जे आहे आपण ॲक्सेप्ट करायला तयार आहे, पण आपल्यामध्ये जे आहे ते भोंदूपण आहे. आपल्या घरात मुलाने आईला, बहिणीने भावाला मला बॉयफ्रेंड आहे हे सांगायला आपण मुभा दिलेली नाही आहे. कोणताही बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड हा आधी फ्रेंड आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. मी एका 10 वर्षाच्या मुलाची आई आहे. तो मला सांगताना असंच म्हणतो की मम्मी मला माझी मैत्रीण अधिरा मला म्हणत होती, तो असा विशेष शब्द वापरत नाही गर्लफ्रेंड म्हणून. तर हे आपण पोहोचवलं पाहिजे की जसं मुलगा आहे किंवा मुलगी आहे ते सारखेच फ्रेंड आहे, मैत्र आहे. त्यावर तर ज्ञानेश्वरांनी मैत्र भावनेवर तर पसायदानं सांगून ठेवलं, पण आपण ते मुलीच्या बाबतीत ॲक्सेप्ट करत नाही. हे आपलं ढोंगीपण आहे. आणि घरी सांगितलंच पाहिजे. हा आपला समुपदेशनात्मक कार्यक्रम आहे. तर आपल्याला अपघात झाला की आपण कोणाला सांगतो? आईला सांगतो, मग ती वडिलांना सांगते किंवा आपण घरात सांगतो. मुलगी वयात येते, पाळी आल्यानंतर ती पहिल्यांदा आईलाच सांगते. मग जी गोष्ट तुम्ही आईला सांगता, अपघात झालं तर सांगता, भांडण झालं तर सांगता, कॉलेजमध्ये कोणी टीज केलं तर सांगता, एवढं तुम्ही सांगू शकता. तुम्ही फेसबुक आणि सोशल मीडियावर तुमच्या मित्र मैत्रिणींचे हजारो लाखो ग्रुप अपलोड करू शकता. तुम्ही तुमच्या आईवडिलांना सांगू शकत नाही मला बॉयफ्रेंड आहे म्हणून. सांगितलं पाहिजे ना, सांगितलं पाहिजे माझा मित्र आहे, मला बॉयफ्रेंड आहे, मला गर्लफ्रेंड आहे, हे तुम्ही सांगितलंच पाहिजे. जेपर्यंत तुम्ही सांगणार नाही आई वडील तुमच्यापर्यंत पोहोचतील कसे? तुमच्या संवादातून पोहोचतील. तर तुम्हें बताना पडेगा ना दोस्तों, अगर तुम नहीं बताओगे तो वो कैसे जानेंगे? दिल से कहो, तुम दिल से बात कहेगी, जब बात दिल से निकलेगी तभी तो दिल तक पहुँचेगी ना. म्हणून मला असं वाटतं की आपण आपल्या घरी सांगितलं पाहिजे. ह्या पिढीची ती जबाबदारी आहे. आशाताई, मला असं वाटतं की खानदान की इज्जत किंवा काय मैं तुम्हारा होना चाहती हूँ वगैरे वगैरे आता ते गेले ना. आता कोणी अलका कुबल म्हणून मुली रडत नाही, धडकन पोस्ट टाकून देतात. आपल्याकडे एकीकडे आपण सैराटला जे यश मिळालं प्रचंड, मला असं वाटतं की ते आपल्या दुटप्पीपणाचं प्रमाणपत्र आहे, शिक्कामोर्तब आहे सैराटला मिळालेलं यश. ज्या ज्या भागात महाराष्ट्राच्या आर्थिक समृद्धता आहे तिथं सर्वात जास्त ऑनर किलिंगचे प्रकार घडलेले आहेत, हे सुद्धा नाकारता येणार नाही. म्हणून बॉयफ्रेंड आहे हे घरात सांगितलं पाहिजे. आणि आपला ॲक्सेप्टन्स, आपल्या बापाला गर्लफ्रेंड चालते, आपल्या मायला बॉयफ्रेंड चालतो, पण पोरीचा नाही पाहिजे. गजानन भाऊ, आपल्याला पोरीचा नाही पाहिजे. हा ॲक्सेप्टन्स आपल्याला बऱ्यापैकी झिरपत आला आहे. आता खानदान की इज्जत वगैरे प्रकार होत नाहीत, बऱ्यापैकी प्रेमविवाह आलेले आहेत. म्हणून मला वाटतं की त्याच्या खाली आणखी खालच्या थरात तो झिरपला पाहिजे आणि तो संवादानेच झिरपेल. मुलींनी मुलांनी
मला घरात बॉयफ्रेंड आहे हे सांगायला काहीच हरकत नाही, मात्र ते करताना ज्या काही पुढच्या या क्षेत्रातले मातब्बर तुम्हाला सांगणार आहेत ते आपण पाळलं पाहिजे. मला बॉयफ्रेंड आहे हे घरी सांगितलं पाहिजे मुलींनो, आणि ते हक्काने सांगितलं पाहिजे, बापालाही सांगितलं पाहिजे, मायलाही सांगितलं पाहिजे. तुम्ही आता सांगाल तर ते पुढच्या पिढीत झिरपेल, आणि याच्या भोवतीचं जे हे असं संशयाचं धुकं आहे या शब्दाभोवतीचं, ते हळूहळू वितळायला सुरुवात होईल आणि स्वच्छ आकाश होईल असं मला वाटतं सीमाताई. तुम्ही बोलण्यामध्ये उल्लेख केला की आता प्रेमविवाह बराच म्हणजे समाजामध्ये झिरपत चालला आहे वगैरे. त्या प्रेमविवाहाविषयी आपण बाळासाहेबांकडनं थोड्या वेळाने ऐकूया, कारण त्यांचे ते किस्से ऐकण्यासारखेच आहेत. पण त्याच्या आधी मात्र एक आणखीन तुमच्या बोलण्यामध्ये मुद्दा निघाला होता सोशल मीडियाचा. आणि जेव्हा सोशल मीडियाचा जेव्हा मुद्दा निघाला त्यावेळेला मला एक सहज आठवलं की माझ्या मैत्रिणीची मुलगी 20 वर्षाची मुलगी आहे ती, तर तिला मी सहज विचारलं, कारण जेव्हा हा विषय आला तेव्हा माझ्या मनात असं आलं की आपण नाहीतरी विचार करू तर तो थोडासा जरा वयस्क मंडळींच्या दृष्टीने, ज्येष्ठांच्या दृष्टीने, म्हणजे मी म्हातारा असा शब्द नाही वापरत, पण या तऱ्हेने आपण विचार करू असं मला वाटलं. आणि म्हणून मग ही आजची पिढी काय विचार करते आहे, तर म्हणून मी त्यांची मतं मी जाणून घेतलीत. तर माझ्या मैत्रिणीची 20 वर्षाची जी मुलगी आहे ती मला सांगत होती की मावशी, आजकाल 7वी 8वीपासूनच मुली रिलेशनशिपमध्ये असतात, आणि हे पक्क त्यांना माहिती असतं की हे कॅज्युअल डेटिंग आहे, याच्यातनं काही पुढे अगदी लग्नापर्यंतच पोचेल असं काही नाही, याची त्यांना जाणीव असते. लग्नाचा विचार त्याच्यामध्ये नसतो, पण मात्र डेटिंगमध्ये त्या असतात, रिलेशनशिपमध्ये त्या असतात. तर हे सगळं कशाचा परिणाम म्हणावा आपण, पाश्चात्यांचा प्रभाव, सोशल मीडियाचा प्रभाव की वेब सिरीजचा प्रभाव? कारण एक 2004मध्ये एक म्हणजे सिरीज संपली ती फ्रेंड्स म्हणून, 10 वर्ष चालून संपली, पण आजही जर तुम्ही बघितल्या गेलं तर सर्वात जास्त त्याचे म्हणजे व्ह्यूअर्स जे आहेत ते 2022 सालीसुद्धा त्या फ्रेंड्स सिरीजचे तुम्हाला दिसतात. तर मग हा वेब सिरीजचा परिणाम म्हणावा का की या तऱ्हेचं वातावरण निर्माण होतं? मुक्ता मॅडम, तुमच्याकडनं आम्हाला याचं उत्तर अपेक्षित आहे. नमस्कार. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आपण ही लक्षात घेतली पाहिजे की प्रेम आणि लग्न ह्या 2 गोष्टींचा एकमेकांशी संबंध नाही आहे. प्रेमात पडलं म्हणजे त्या व्यक्तीशी लग्न झालंच पाहिजे, हे जे गणित आपण जनरली लावतो हे गणित मुळातच चुकीचं आहे. कारण वाढत्या वयामध्ये मुलं मुली एक्सप्लोअर करत असतात, त्यांना लग्नासाठी ते जोडीदार शोधत नसतात, हे आधी समजून घेऊया. म्हणजे इवन 20-22 वर्षापर्यंत सुद्धा, किंवा मी तर म्हणेन 23 वर्षापर्यंत सुद्धा मुलं मुली हे एक्सप्लोअर करत असतात, ते आपल्या लग्नाचा जोडीदार शोधत नसतात. त्यामुळे प्रेमात पडलो एखाद्या व्यक्तीच्या म्हणजे त्याची परिणिती लग्नात झाली पाहिजे, हे मुळामध्ये डोक्यातनं काढून टाकूया. ह्या सगळ्या कल्पना येतात त्या मुळामध्ये स्त्रीच्या चारित्र्याशी जे काही आपण गणित जोडलेलं आहे त्याच्यातनं येतात. अगदी लहान मुलींच्यापासनं मोठ्या तरुण मुलींपर्यंत सगळ्यांच्या बाबतीत हे लागू होतं, आणि त्याच्यातनं अशा वेगवेगळ्या संकल्पना तयार होतात. तुम्ही जे मला विचारत होतात की अगदी लहान वयात मुलं मुलींचे गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड्स असतात, तर हो, हे खरं आहे. मी जेव्हा अरुण साधू फेलोशिपचा अभ्यास करत होते तेव्हा माझा वयोगटच होता 8 ते 18, आणि 8-9 वर्षाची मुलं किंवा 7वी 8वीतली मुलं, 9वीतली मुलं, 9वी नंतर तर हे खूपच कॅज्युअल आहे. म्हणजे गर्लफ्रेंड असणं, बॉयफ्रेंड असणं, नॉट नेसेसरी की ते डेटिंगला जातील बाहेर, कारण तशा शक्यता त्यांच्याकडे असतील तर ते जातात, प्रत्येकाला तशा शक्यता उपलब्ध नसतात. मग काय होतं तर हे सगळं जे डेटिंग आहे हे ऑनलाईन होतं. कारण 7वी 8वीमध्ये तुम्ही मी आता माझ्या गर्लफ्रेंडबरोबर किंवा बॉयफ्रेंडबरोबर डेटिंगला जाते असं घरी सांगून जर निघालात तर घरचे आधी घरात बसवतील आणि गणितं सोडव असं सांगतील. त्यामुळे ह्या शक्यता ह्या वयातल्या मुलांकडे नसतात. ॲक्च्युअल डेटिंग हे 10वी नंतर सुरू होतं. म्हणजे जिथे तुम्ही कॉफी प्यायला जाता, सिनेमाला जाता, हे जे प्रकार आहेत ते साधारण 10वी नंतर सुरू होतात. 7वी ते 9वीमध्ये रिलेशनशिपमध्ये डेफिनेटली मुलं आहेत आज. त्यांचं डेटिंग हे ऑनलाईन मध्ये जास्ती चालतं. आणि हे का होतं तर मला वाटतं मागच्या कुठल्याही पिढ्यांपेक्षा आत्ताच्या पिढीला सगळ्यात जास्त एक्सपोजर आहे. हे एक्सपोजर नुसतं वेब सिरीजचं आहे असं नाही, किंवा हे एक्सपोजर फक्त डिजिटल मीडियाचं आहे असं नाही, तर डिजिटल मीडियामध्ये सुद्धा ही मुलं खूप वेगवेगळ्या गोष्टी सर्च करत असतात. म्हणजे जेव्हा मुलं 6वी 7वीत असतात तेव्हा
मुलं अनेक विषय सर्च करत असतात. मग ते सेक्सशी रिलेटेड असतील, रिलेशनशिपशी रिलेटेड असतील, मला गर्लफ्रेंड हवी आहे, मला बॉयफ्रेंड हवा आहे, असे सर्च मुलं करतात. आणि हे सर्च करत असताना अनेक प्रकारची माहिती त्यांच्या पुढे येते. नॉट नेसेसरीली की त्या सगळ्या गोष्टी पॉर्नोग्राफिक कंटेंटमधल्या किंवा ॲडल्ट कंटेंट असतील. अनेकदा टीनेजर्ससाठीची मॅगझिन्स असतात, टीनेजर्ससाठीचे ब्लॉग्स असतात, टीनेजर्सनी लिहिलेले ब्लॉग्स असतात. लहान मुलं मोठ्या प्रमाणावरती ब्लॉगिंगमध्ये आहेत. मराठीमध्ये त्याचं प्रमाण खूप कमी आहे, पण हिंदी आणि इंग्लिशमध्ये अगदी 10-12 वर्षाची 13 वर्षाची मुलंसुद्धा ब्लॉगिंग करतात. आणि मग ते त्यांचे एक्सपिरियन्सेस लिहित असतात या सगळ्या माध्यमांमध्ये. हे एक्सपिरियन्ससुद्धा मुलं वाचतात. म्हणजे ते फक्त TV सिरियल्स किंवा वेब सिरियल्स आणि तिथे चालणाऱ्या गोष्टी बघून इन्फ्लुएन्स होतात असं नाही आहे. हे सगळं पण मुलं वाचत असतात आणि ह्याच्यातनं पण ते काही मुद्दे उचलत असतात. आणि त्याचा एकत्रित परिणाम जर बघितला तर असं लक्षात येतं की मुलांना ह्या वयामध्ये आपल्या म्हणजे जे सरांनी मगाशी सांगितलं की पियर प्रेशर आहे की मला गर्लफ्रेंड पाहिजे आणि मला बॉयफ्रेंड पाहिजे, तर ते जसं पियर प्रेशर असतं तसं पियर ॲक्सेप्टन्स पण मुलांच्या बाबतीत असतो की माझ्या वर्तुळामध्ये मला स्वीकारलं गेलं पाहिजे. मग ते 7वी-8वीमध्ये ओळख सुरू होते. तुमच्या शरीराची ओळख तुमची झालेली असते. हल्ली हार्मोनल चेंजेस पण खूप लहान वयामध्ये सुरू झालेले आहेत. त्याच्यामुळे सुद्धा होतं की मला माझ्या वर्तुळामध्ये चटकन स्वीकारलं गेलं पाहिजे. आणि मग मला चटकन स्वीकारलं कसं जाईल, तर मग ओके हा ट्रेंड आहे का बॉयफ्रेंड असण्याचा, मग मला बॉयफ्रेंड पाहिजे म्हणजे मग मला स्वीकारलं जाईल. किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मुलं रिलेशनशिपच्या बाबतीतले ट्रेंडसुद्धा करतात. म्हणजे एक टीनेजर्समधला सध्याचा ट्रेंड म्हणजे आम्ही मित्र पण नाही आहोत आणि आम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड पण नाही आहोत. म्हणजे ह्या दोन्हीमध्ये नाही आहोत, आम्ही मध्ये कुठेतरी असं स्टेटस मुलं टाकतात की आम्हाला मित्र पण म्हणू नका आणि आम्ही रिलेशनशिपमध्ये पण नाही आहोत. सो ते काय करतात तर ते एक्सप्लोअर करत असतात ते रिलेशनशिप, त्या भावना आणि ती सगळी प्रोसेस. सो मला असं वाटतं की इन्फ्लुएन्स एका गोष्टीचा नाही आहे, इन्फ्लुएन्स बऱ्याच गोष्टींचा आहे. माध्यमांमध्ये ते लिहून येतं, माध्यमांमध्ये आता जो मोकळेपणा दिसतो रिलेशनशिप्सना घेऊन, त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम हा मुलांवरती होत असतो. आणि म्हणूनच मुलांशी अगदी 4वी-5वीपासनं ह्या सगळ्या विषयांबद्दल बोलणं आज खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्ही एक म्हणजे जो उल्लेख केला की वेगवेगळे आणि असे डेटिंग म्हणजे जे ॲप्स आहेत ते पण आहेत मला वाटतं आणि त्याचा उपयोग केला जातो. हो, पण ते अगदी 6वी-7वीत नाही होत. थोडंसं 8वी-9वी नंतर डेटिंग ॲप्समध्ये मुलं जास्त इन्व्हॉल्व्ह होताना दिसतात. जेव्हा मुक्ता मॅडमच्या बोलण्यामध्ये शरीराची ओळख हा शब्द आला तेव्हा मला पटकन आशा मिरगे यांची आठवण आली. आणि त्या एक डॉक्टर आहेत आणि त्या अनुषंगाने त्या बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी समुपदेशन करत असतात. तर आशा मॅडम, मला एक तुम्हाला विचारायचं आहे की ही जी पिढी आहे या पिढीने ज्या तऱ्हेने नवतंत्रज्ञान त्यांनी चटकन स्वीकारते, त्याच तीव्रतेनं ते मनाच्या ज्या संवेदना आहेत त्यासुद्धा पटकन टिपत असते. याची जाणीव आजच्या पालकांना व्हायला हवी असं वाटत नाही का? एकदम बरोबर. प्रथम हे जे काही मुद्दे आले आहेत त्यावर माझा अनुभव आणि माझ्याकडे येणारे जे टीनेजर समुपदेशक आहेत, मागच्या 25 ते 30 वर्ष झाले मी समुपदेशन करते. टीनेजर्स येतात. अकोल्यात समुपदेशक म्हणून माझ्याकडे येण्याची ट्रेंड नाही आहे, पण आपल्याकडे प्रॉब्लेम आला आशाताईंकडे जावं लागते असं म्हणून येणारी असंख्य माझी डॉक्टर मंडळी. मी पॉलिटिक्समध्ये आहे, मी साहित्यात आहे, मी लेक्चरर होते शिवाजी कॉलेजला, मी गायनेकॉलॉजिस्ट असल्यामुळे असंख्य म्हणजे आजची तुमची जी समीक्षा आहे या पृथ्वीतलावर मी तिला आणलेलं आहे. असे असंख्य माझ्या ज्या कुटुंब आहेत तेव्हा येतात तेव्हा मला जाणवतं की कुटुंबामधले जे प्रश्न आहेत, कुलकर्णी साहेब जे म्हणाले की लव्ह मॅरेज केलेली जोडपी आपल्या मुलांना कळू देत नाहीत की आमचं लव्ह मॅरेज आहे. आणि मी असं म्हणेल त्याच्या पुढं जाऊन की ज्यांनी लव्ह करण्याचे 2 प्रकार. लव्ह बिफोर मॅरेज, जस्ट वी डिड. आय ऑल्सो हॅड माय लव्ह मॅरेज अँड आय एम प्राऊड ऑफ इट सेल्फ. मला गिल्टी फिल्टी नाही आहे. मी त्या काळात माझं हिस्टॉरिकल लव्ह मॅरेज, मेडिको मॅरिंग विथ अ नॉन मेडिको, बरोबर. अँड लव्ह आफ्टर मॅरेज. ज्या माझ्या आईवडिलांनी लव्ह मॅरेज केलं नाही त्यांनीसुद्धा लग्नानंतर प्रेम केलंच ना, मग त्या प्रेमावर ऑब्जेक्शन कशाला असायला पाहिजे हे एक पालकांनाच कळण्याची गरज आहे. जे आत्ता तुम्ही बोललात
की पालकांचीच मानसिकता मुळात खूप कॉन्झर्वेटिव्ह, खूप ऑर्थोडॉक्स आणि मेनली आपण जे बोललात खूप इनसेक्युअर आहे. आय एम व्हेरी मच इनसेक्युअर की इफ माय गर्ल विज इंडल्ड, माझी मुलगी या सगळ्या याच्यात गुंतली तर उद्या तो मजा करून चालला जाईल आणि ती कुमारी माता झाली तर मी काय करू. प्रश्न नक्कीच गंभीर आणि विचार करण्यासारखा आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं शरीराची ओळख याही विषयावर मी सांगितलं पाहिजे. एक शब्द ही आपली चिमुकली बोलली की हिपोक्रसी. माझं असं म्हणणं आहे की हिपोक्रसी का आहे यावर विचार झाला पाहिजे. हिपोक्रसी आहे, अनादी काळापासून आहे. आत्ता माझा मुलगा म्हणजे ॲज गुड ॲज संग्राम आणि आम्ही येत होतो, आपण खूप फ्री आहो, फ्रँक आहो असं म्हणत आपल्या बायकांना आपण मिसळू देतो, बोलू देतो, चालू देतो. पण दुरून त्या नवऱ्याचं लक्ष असतं, ही कोणाला शेकहँड करते, कोणाला टाळी देते, कोणाच्या डोक्यावर हात ठेवते, कोण हिच्या खांद्यावर हात ठेवतो. ती लहान तुमची जी टीनेजर पोलगी आहे ती एवढंच पाहते की आई आणि बाबा सुंदर आयुष्य जगतात, माझ्या बाबांच्या मित्रांशी माझी आई भेटत असते आणि म्हणून ती मित्र निवडते आणि त्याच्याशी तिच्या त्या बालसुलभ प्रामाणिकपणे मित्र म्हणून वागते. कधीकधी तिच्या डोक्यात ते बाकी सगळं नसतं सुद्धा. परंतु तिला हे माहिती नसतं की आई दिवसभर जे वागली त्याच्या थोड्या कानपिचक्या बेडरूममध्ये गेल्यावर माझा बाबा, घरात आल्यावर माझी आजी, माझा आजोबा तिला करतोय. ही ढोंगीपणा हा आपणच महिलांनी नव्हे तर पुरुषांनी जे आम्हाला मोकळेपणा देण्याचं नाटक करतात त्यांनी तो पुसून काढला पाहिजे. हा विषय महत्त्वाचा आहे. दुसरा एक शब्द बोललात तुम्ही रिलेशनशिप, तो शब्द खूपच महत्त्वाचा आहे. फ्रेंड जेव्हा तुम्ही म्हणता, वेन इट कम्स टू बॉयफ्रेंड और गर्लफ्रेंड, दॅट कम्स आफ्टर द रिलेशनशिप. हे मी बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे. यांचा अनुभव काय आहे मला माहिती नाही, पण जोपर्यंत ती माझी मैत्रीण आहे, ती माझी मैत्रीण आहे आणि एकदा आय हॅड अ सेक्स विथ हर देन शी इज माय गर्लफ्रेंड असा विषय आहे, किंवा ही इज माय बॉयफ्रेंड. आज मी मुद्दाम दोन्ही शब्द वापरत आहे. माझं ऑब्जेक्शन याच विषयावर आहे सीमा, की का तुम्ही म्हणता हो आहे माझा बॉयफ्रेंड, हा विषय असा असायला पाहिजे होता, हो आहे माझा बॉयफ्रेंड और गर्लफ्रेंड. इट इज ट्रू फॉर द मेल्स ऑल्सो. पोरांनासुद्धा घरात असलेली आई त्याच्यावर ठेवू शकत नसताना कंट्रोल ठेवण्याचं नाटक करते, त्यात ती पोराला इरिटेट करते. इरिटेट केल्यामुळे त्याचं इन्फॅच्युएशन असतंच, फर्स्ट क्रश असतोच. आपल्यापैकी प्रत्येकजण स्वतःच्या छातीवर हात ठेवा आणि असं फक्त विचारा. काहीतरी माझ्यासारखे असतात, जो फर्स्ट क्रश आहे तोच कंटिन्यू केला, त्यालाच बॉयफ्रेंड केला, त्याच्याशीच लग्न केला आणि त्याचीच विधवा म्हणून जगते. परंतु तुम्हाला सुद्धा सगळ्यांना आपल्या आपल्या त्या वयात एखादी मुलगी, एखादा मुलगा आवडला आहे, नाही पोचू शकले तिथपर्यंत. अमिताभ बच्चन आवडला म्हणून काय तिथपर्यंत पोचणार का? ऐश्वर्या राय आवडली म्हणून तिथपर्यंत पोचणार? पण ती किंवा तो तुमचा फर्स्ट क्रश हे नक्की होता. मग तोच फर्स्ट क्रश जर तुमच्या लेकराच्या मनामध्ये डेव्हलप होत असेल तर त्यावर का ऑब्जेक्शन असावं? मी नेहमी माझ्या भाषणांमध्ये म्हणत असते, नीरजला माहिती आहे, नीरजने माझं छापली होती मुलाखत, की साधी आपण वॉशिंग मशीन आणतो तर त्याचंसुद्धा मॅन्युअल सोबत आणतो कशी वापरावी. मग आत्ता मी हिच्या प्रश्नावर येईल की देवबाप्पानी जे एक हार्मोनल ॲपरेटस निसर्गाने, आय वोंट से देवबाप्पा, निसर्गाने जे हार्मोनल ॲपरेटस आपल्यामध्ये ठेवलेलं आहे, सोडलेलं आहे. जन्मल्याबरोबर मुलगा आणि मुलगी दोघंही एकसारखे असतात. त्यांचे गोनॅड्स म्हणजे त्यांची जी रिपब्लिक किंवा रिप्रोडक्शन, मुलांमध्ये टेस्टिस, मुलींमध्ये ओव्हरीज, त्या फक्त शरीरात असतात, ॲक्टिवेट झालेल्या नसतात. तुम्ही बरोबर बोललात, 9वी-10वी वर्षाच्या वयात त्या ॲक्टिवेट होतात. बीइंग अ गायनेकॉलॉजिस्ट आय से इट विथ कॉन्फिडन्स की 9व्या-10व्या वर्षी ते ॲक्टिवेट होतात. ॲक्टिवेट झालं की मुलींमध्ये फिमेल आणि मुलांमध्ये मेल हार्मोन्स सिक्रिट व्हायला सुरुवात होतात, सर्क्युलेट होतात. ब्लडमध्ये ती ब्लड लेवल वाढते आणि ती ब्लड लेवल वाढल्यानंतर काय मागेल होतो? मुलींना फिमेल हार्मोन आणि मुलांना म्हणजे इस्ट्रोजन इन द फिमेल आणि एंड्रोजन इन द मेल्स काय मागेल बाळसर? शरीर सुख. तिला शरीर सुखाची भूक लागेल आणि ही तिला किंवा त्याला
लागलेली शरीर सुखाची भूक, मनात इमर्ज झालेली लैंगिक भावना, बरोबर, सेक्शुअल अर्ज, ती मॅनेज कशी करायची याची चर्चा करते कोणी? साधी वॉशिंग मशीन आणतात तर बटणं कोणते विचारतात? आणि त्या पोराच्या फमू शिंदे फार सुंदर म्हणतात, किशोर, किशोरच शोर. तो येस, इट इज शोरच शोर. माझं वाढतं वय, माझा बदललेला आवाज, मला आलेली पाळी, माझ्या योनिमार्गातून येणारं ब्लड, माझे वाढलेले नितंब, माझे वाढलेले ब्रेस्ट, मी काय करायचं आहे याचं उत्तर ना आई देत ना बाबा देत. पूर्वी आपली संस्कृती या नावाच्या ढकोसल्याखाली पालक देत नव्हते. आज पालक बिझी आहेत, एक स्वतःच्या आयुष्याला पुढे नेण्यात, कॉम्पिटिशन ऑफ द मनी मेकिंग, बोथ आर बिझी. आणि दुसरं, हे जे टप्पर आलं आहे की नाही हातात, 24 तास मायबाप याच्यात बिझी असतात. मानसिकरित्या व्हॉट्सॲपला कधीतरी ते जोक्स येतात, पण ती रियालिटी आहे. मानसिकरित्या मी माझ्या मुलाच्या, माझ्या मुलीच्या किती जवळ आहे यानुसार ती ऐकेल का नाही. आणि एकच सांगते, या संदर्भामध्ये, हार्मोन्सच्या संदर्भामध्ये, मग तुम्ही म्हणाल पूर्वी लैंगिक भावना जागृत नव्हती होत का, तेव्हा असं का नाही व्हायचं? तर मी तुम्हाला सांगते, माझ्या आजीचं लग्न कधी झालं सीमा? वय वर्ष 9. माझ्या आईचं लग्न कधी झालं? वय वर्ष 14. आमच्या पिढीमध्ये मी 23 वर्षाची म्हणजे घोड नवरी होती. 19-20 वर्षात लग्न व्हायचे. याचा अर्थ काय आहे बाळसर? की माझ्या आजीला त्या हार्मोन्समुळे लागणाऱ्या शरीर सुखाच्या भुकेच्या आधी तिच्या जेवणाचं ताट तयार होतं आजोबाच्या रूपात. माझ्या आईला पाळी आली की त्या साली लग्न करून टाका लागते असं म्हणून भूक लागल्या लागल्या जेवणाचं ताट तयार होतं. आमच्या पिढीमध्ये पिअर प्रेशर इतकं होतं, फार सुंदर शब्द वापरला मुक्तानी, की चौकात एखाद्या मैत्रिणीसोबत हसत असली तरी घरी आल्यावर पहिले गाल लाल व्हायचा. हिदी हिदी करतं काय व्हायते? पिअर प्रेशर होतं. मला लागलेली भूक, त्या लैंगिक भावनेवर मला स्वार व्हावं लागलं, तिला मला स्वार नाही होऊ देता आलं, म्हणून मी शिस्तीत होते. पण आता या लेकरांना हिने जसं म्हटलं तसं 12व्या-13व्या वर्षी तुमची शरीर सुखाची भूक लागायला सुरुवात होते आणि पार तिकडे 29व्या वर्षी तुम्ही लग्न करता. 10-15 वर्ष त्याचं दमन हे तेवढं इझी नाही. त्यांच्याशी बोलावं लागेल. जे घराघरातलं कम्युनिकेशन बासलं झालेलं आहे, वरवरचं, खोटं खोटं, नो, त्यांच्या प्रश्नाची जाण. आणि त्यासाठी जे तुम्ही बोललात, ही म्हणाली बोलावं लागेल, त्याचा विचार करावा लागेल की ते का नाहीत बोलत. त्यांना विश्वास नाही की माझी आई मला समजून घेईल. लहानपणापासून मुलांमध्ये तुम्हाला ते डेव्हलप करावं लागेल की येस, आय एम देअर टू लिसन टू यू, वी पालक आर देअर टू लिसन टू यू. हे आपल्याला त्यांच्यामध्ये डेव्हलप करावं लागेल. थँक्यू. आशाच्या स्वभावाप्रमाणे तिने अगदी मोकळेपणाने दिलखुलास असं उत्तर दिलेलं आहे. याच्यामध्ये तिने एक ऑब्जेक्शन घेतलं की या विषयामध्ये हो आहे मला बॉयफ्रेंड आणि त्याला ऑब्लिक पाहिजे होतं हो आहे मला गर्लफ्रेंड. पण अशा मी एक इथे स्पष्ट करू इच्छिते, जरी पत्रिकेमध्ये हो आहे मला बॉयफ्रेंड असं म्हटलं असलं तरी माझे प्रश्न मात्र हो आहे मला बॉयफ्रेंड और गर्लफ्रेंड या दृष्टीनेच विचारल्या जात आहेत. त्याच्यामुळे ते दोन्ही सर्वसमावेशक असं असणार आहे याची मी तुम्हालाही खात्री देते आणि समोर ऐकणाऱ्यांनाही खात्री देते. तर यामधला हा जो मुद्दा आहे की पॅरेंटिंग काउन्सिलिंग, तर हाच पुढे नेते की माझं टी व्हीवर मध्यंतरी एक जॅम की जेली कशाची तरी जाहिरात यायची आणि ते पोळीवरती ते हे केल्यानंतर ते शेअरिंगचं महत्त्व त्याच्यामधनं सांगितलं जायचं. हे जे वस्तूचं जे शेअरिंग आहे हे जसं शिकवलं जातं तसं विचारांचं जे शेअरिंग आहे ते पालकांपर्यंत म्हणजे पालकांनी करणं आवश्यक असतं. आणि म्हणून माझा भाचा असं म्हणतो की लग्न होण्यापूर्वी आईवडिलांच्या भूमिकेमध्ये जाणाऱ्या मुलामुलीला हे आधी कळायला पाहिजे की मी पालक म्हणून कसा वागणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी आईवडील होण्याचा विचार करायला पाहिजे. तर आकाश सर, आपण सांगाल की पॅरेंटिंग काउन्सिलिंग या संदर्भातलं आपले अनुभव काय आहेत? हाच विषय थोडासा पुढे नेतो. पॅरेंटिंगबद्दल मॅडमनी पण खूप छान कानपिचक्या दिल्या ज्या वास्तव आहेत आणि आवश्यक आहेत.
विषय असा की ज्या वेळेला मुलं आणि मुली नात्यामध्ये असतात किंवा अशा पद्धतीच्या घटना एकदम समोर येतात, एकच आहे, जितका पालक त्या गोष्टीला विरोध करतील मुलं तितकेच त्या गोष्टीच्या जास्त आहारी जातील किंवा जास्त निगरगट्ट होत जातील. त्याच्यामुळे पॅरेंटिंग करत असताना मुलं आणि पालक यांच्यातला संवाद व्हायला हवा. हे मॅडम मी सांगितलं, हा संवाद जो आहे हा कमी झालेला आहे, हेही बरोबर आहे. पण मुलांशी संवाद वाढवण्याकरता पालकांकडे खूप वेळ असावा ह्याची गरज नाही. आपल्याजवळ जोही काही 5-10 मिनिटाचा वेळ असेल, एवढ्या वेळामध्ये सुद्धा मुलांचा आणि पालकांचा चांगला संवाद होऊ शकतो. आज पालक आणि मुलांचा संवाद जर तपासून पाहिला तर एक लक्षात येतं, फक्त 2 गोष्टींच्या बाबतीत पालक मुलांचा संवाद सुरू आहे. जर मुलांना काही काम सांगायचं असेल तर पालक बोलतात किंवा अभ्यास या विषयावर पालक बोलतात, ॲकॅडमिक परफॉर्मन्स. हे 2 विषय जर सोडले तर पालक आणि मुलं यांच्यामध्ये संवाद नाही. मग काय, मग एक कॉन्ट्रॅक्ट आहे. मुलाच्या ज्या मुलांच्या गरजा असतात त्या पुरवणे, आहे त्यापेक्षा जास्त पुरवणे. म्हणजे एक पेन्सिल मागितली तर पेन्सिलचा बॉक्स आणून दिला, एक जर ड्रेस मागितला तर 5 आणून दिले. म्हणजे मुलं जेवढं मागतात त्याच्यापेक्षा आम्ही जास्त देतो, म्हणजे आम्ही जास्त चांगले पालक, अशा पद्धतीची डेफिनेशन पालकांनी स्वतःबद्दल करून ठेवलेली आहे. पण मुलांच्या गरजा पुरवणं, त्यांना पैशाने विकत घेऊन देता येतात त्या गोष्टी देणं म्हणजे पालक मुलांचं नातं नाही किंवा तो संवाद नाही. पालक मुलांचा संवाद हा याच्या पलीकडे. सगळ्यात चांगला संवाद कोणता असा जर प्रश्न विचारला तर आम्ही असं म्हणतो की स्पर्शातून होणारा जो संवाद आहे हा सगळ्यात चांगला संवाद आहे. ज्या वेळेला मुलं लहान असतात त्यावेळेला आईवडील मुलांचे लाड करतात, त्यांची पप्पी घेतात, त्यांना जवळ घेतात, मिठी मारतात, मस्ती करतात, स्पर्श होत असतो. पण जशी जशी मुलं मोठी होत जातात तसा तसा पालकांचा मुलांना होणारा स्पर्श हा कमी होत जातो आणि थांबतो. एक साधारण 10-11 वर्षाचं मूल झाल्यानंतर पालकांचा मुलांना फक्त एकाच वेळेला स्पर्श होतो. जर त्यांच्या कानाखाली जाळ काढायचा असेल तरच स्पर्श होतो, नाहीतर पालक मुलं यांचा स्पर्श कमी होत जातो. आता मोठे झाले, आता कशाला हात लावायचा. पण ज्या वेळेला इमोशनल इश्यूज येतात, ज्या वेळेला मुलांच्या वर्तनामध्ये काही बदल घडवायचे असतात, ज्या वेळेला मूल ताणतणावामध्ये असतं, अस्वस्थ असतं, अशा वेळेला आईने किंवा बाबांनी जर त्या मुलाच्या पाठीवर हात ठेवला, खांद्यावर हात ठेवला, त्याला जवळ घेतलं, त्याला मिठी मारली, तर न विचारता सुद्धा आपल्या मनातल्या भावना हे मुलं पालकांकडे व्यक्त करतात. मी जे अनेक प्रशिक्षणं घेतो, प्रशिक्षणामध्ये मी, माझी मिसेससुद्धा सायकोलॉजिस्ट आहे, काउन्सिलर आहे. आम्ही जेव्हा हे सत्र घेतो आणि हे सत्रामध्ये सांगतो पहिल्या दिवशी की घरी जा आणि मुलाच्या पाठीवर हात ठेवा, घरी जा आणि आपल्या मुलीला, आपल्या मुलाला मिठी मारा. जेव्हा ते ही गोष्ट करतात जी मागच्या 8-10 वर्षात असं मुलांसोबत झालेलं नाही आहे, ज्या वेळेला तो पालक घरी जाऊन ही कृती करतो मिठी मारण्याची, स्पर्श करण्याची, दुसऱ्या दिवशी ते पालक रडत ट्रेनिंगमध्ये येतात आणि त्यांचे अनुभव सांगतात की सर, जे मागच्या 8-10 वर्षात शक्य झालं नाही ते तुम्ही सांगितलेल्या एका छोट्या गोष्टीने शक्य झालं. आम्ही मुलांना स्पर्श केला. मुलांच्या आत्महत्या वाढल्या. सगळ्यात जवळची व्यक्ती मुलांकरता जर कोणी असेल तर ती पालक असते. पण संवाद संपलेला असतो. मी सांगितलं तेवढाच संवाद, अभ्यासाबद्दल, कामं सांगण्याबद्दल किंवा गरजा पूर्ण करणे एवढा. त्याच्यामुळे मुलं जर अस्वस्थ असतील तर त्यांना पालकांना सांगायचं असतं, पण सांगितलं तर हे रागवतील का, चिडतील का, शिक्षा करतील का, ही भीती असते. त्याच्यामुळे ते आपलं मन मोकळं करत नाही. ज्या वेळेला आपण स्पर्शाचं नातं निर्माण करतो, ज्या वेळेला त्यांनी केलेल्या चुका ॲक्सेप्ट करतो, त्यांना आहे तसं स्वीकारतो. मानसशास्त्रामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे, आपल्या मुलांना आहे तसं स्वीकारा. अनकंडिशनल लव किंवा अनकंडिशनल ॲक्सेप्टन्स,
हे जर करता आलं तर हे मुद्दे खूप सहजतेने हाताळता येतात. आत्ता आपण या विषयाची खूप चांगली उकल केली की मुलांची मानसिकता काय असते, मुलींची मानसिकता काय असते, कोणत्या पद्धतीच्या कोमल भावना मुलांच्या मनामध्ये निर्माण होतात, याचं कुठलं मॅन्युअल नाही हे मॅडमनी सांगितलं. हे मॅन्युअल म्हणजे आईवडील आहे. पण हे मॅन्युअल आईवडील तेव्हाच ते मॅन्युअल उघडेल मुलांकरता ज्या वेळेला पालक आणि मुलं यांच्यामध्ये संवाद चांगला होईल, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन चांगलं होईल, स्पर्शाचं नातं चांगलं होईल. अशा पद्धतीने पालकत्वाचा विषय खूप मोठा आहे. या अनुषंगाने काय केलं पाहिजे एवढा भाग मी या ठिकाणी सांगितलेला आहे. धन्यवाद. सर, तुम्ही प्यार की झप्पी याच्याबद्दल बोललात, म्हणजे आईवडिलांच्या स्पर्शामधनं मुलांपर्यंत पोचायला पाहिजे. तर हे जे प्रेमाचं जे केमिकल रसायन जे आहे ते सगळ्यांच्यामध्ये जन्मताच मेंदूमध्ये ते वायरिंग असतं, पण त्याचा फक्त स्विच ऑन ऑफ जो होतो तो थोडासा वयात आल्यानंतर होत असतो असं म्हटलं जातं. तर हे जे वय असतं, अगदी निसर्ड वय ज्याला शब्द वापरला गेलेला आहे, अशा या वयामध्ये हृदयाला ब्रेक मारून ही जी मेंदूची जी वायर आहे ती व्यवस्थितरित्या कार्यान्वित व्हावी असं होणं आवश्यक असतं. तर या वयातल्या या अवस्थेबद्दल प्रेमातलं काव्य जाणणारे, जपणारे असे जे बाळासाहेब आहेत ते काय म्हणतात ते ऐकायला निश्चित आवडेल. नाही, प्रेम तुम्ही कोणत्या वयात करता याला फारशी किंमत नाही. प्रेम हे जीवनदायी आहे की नाही हे जास्त महत्त्वाचं आहे. मुक्ताने फार चांगला शब्द वापरला की प्रेम करणं म्हणजे काही विवाहाची शाश्वती नाही. इथे जे मुलं मुली बसले आहेत त्यांनी हे कृपा करून समजून घेतलं पाहिजे की प्रेम ही भावना आहे आणि विवाह ही अपेक्षा आहे. प्रेमामध्ये ज्यावेळेला अपेक्षा निर्माण होते त्यावेळेला प्रेमभंगाच्या घटना जास्त घडतात. भंग प्रेमाचं होत नाही, प्रेम तसंच असतं, भंग अपेक्षांचा होतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अशी अतिशय चांगली सुरुवात झाली की हा जो निसर्गात झालेला बदल आहे, टेक्नॉलॉजीमध्ये झालेला बदल आहे, वयात झालेला बदल आहे, त्या मानाने तुमच्या आणि माझ्या मानसिकतेत बदल झाला आहे का नाही याचं निरीक्षण करण्याची नितांत गरज आहे. एक आज अनायसे तुम्ही संधी दिली आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की सीमाताई वेळ कसा बदलला मला चांगलं आठवतं. आज मी 70च्या घरात आहे जवळजवळ. ज्यावेळेला मी 17 वर्षाचा होतो त्यावेळेला माझ्या घरी पहिला टेलिफोन आला, काळा नंबरचा तो बॉक्स, हां, ट्रंग ट्रंग वाजणारा. माझ्या आईने आपल्या घरातलं सगळ्यात चांगलं ब्लाऊज पीस काढलं, त्या स्टूलवर ठेवलं, त्याच्यावर तो फोन ठेवला आणि त्याच्यावर एक छान टावेल असा झाकून ठेवून दिला आणि पुढचे 6 महिने मला त्या फोनला हात नाही लावू दिला. हे तर खराब होतं, ते खराब होतं, त्याला हात नको लावू, कारण हे पुन्हा महागाची वस्तू आहे, पुन्हा घेता येत नाही. आणि आज माझा नातू 70 वर्षाचा आयफोनचा फेकून देते, मला काहीच वाटत नाही. ही जी मानसिकता आहे या मानसिकतेला ॲक्सेप्ट केलं पाहिजे आपण. ही टेक्नॉलॉजी आपण स्वीकारली पाहिजे. प्रेमाची टेक्नॉलॉजी जशी बदलत गेली तशी मानसिकतेची टेक्नॉलॉजी बदलता आली पाहिजे, हे कृपा करून समजून घ्या. आणि प्रेमाला पैसा लागतो, प्रेमाला प्रतिष्ठा लागते, प्रेमाला जात लागते, प्रेमाला सौंदर्य लागतं, प्रेमाला पर्सनॅलिटी लागते, या 7 खोट्या गोष्टी आहे. हा जो बाळ कुलकर्णी तुमच्यासमोर बसला आहे, तुम्ही माझ्याकडे एकदा पाहून घ्या बरोबर. हा बाळ कुलकर्णी 1972 साली यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडा या गावी रस्त्यावर बसून सायकलचं पंक्चर दुरुस्त करणारा पोरगा होता. सायकलचं पंक्चर दुरुस्त करत होतो मी. आणि माझ्या दुकानाच्या समोर एका बंगल्यामध्ये एक मुलगी राहत होती. त्या मुलीचं माझ्यावर प्रेम जडलं आणि ती मला असं म्हणली की काय तू पंक्चर करत बसला, तू येडा आहे का? तर मी तिला गमतीत असं म्हणालो, सीमाताई की तुला काय माझ्याशी लग्न करायचं आहे का? तू कशाला फालतू भानगडीत पडली, मला करू दे ना, माझा धंदा काय आहे. ती म्हणली, येडी मी नाही, येडा तू आहे. तुला कळते का तुझी लायकी काय आहे, तू कुठे बसलाय? एका वाक्याने रस्त्यावर बसून सायकलचं पंक्चर दुरुस्त करणारा हा मुलगा महाराष्ट्राचं बलाढ्य व्यासपीठ असणाऱ्या वृत्तपत्राचा संपादक झाला. हे आपण कृपा करून समजून घेतलं पाहिजे. ही प्रेमाची ताकद आहे. प्रेम हे जीव घेणं असता कामा नये. जे जीव घेणं आहे ते प्रेम असूच शकत नाही. प्रेम हे जीवनदायी असलं पाहिजे. आणि पुरुषांपेक्षा महिलांची उपस्थिती व्यासपीठावर जास्त आहे.
या मातृशक्तीचा सन्मान करून मी तुम्हाला सांगतो सीमाताई, की आज जो काही मी जिवंत आहे हे फक्त माझ्या बायकोच्या प्रेमाच्या भरोशावर जिवंत आहे, याच्या पलीकडून दुसरं काही कारण नाही. माझा जर आयुष्यामध्ये प्रेमविवाह झाला नसता तर मला माहीत नाही माझ्या आयुष्याचं काय झालं असतं. 17 खोल्यांच्या घरामध्ये राहणारी एक पोरगी रस्त्यावर बसून सायकलचं पंक्चर दुरुस्त करणाऱ्या पोराला म्हणते की हो मी तुझ्याशी लग्न करून दाखवते, पण एक 300-400 रुपयाची नोकरी ती मिळवून दाखव, मी येते की नाही पळून तुझ्यासोबत पहा, आणि पळून येते आणि लग्न करते. ही जी बदललेली मानसिकता आहे. होतं कसं, आमच्या अपेक्षांचा इतका प्रेम आंधळं असतं. आता असं आपण आयुष्य, आता प्रेम आंधळं बिंधळं राहिलं नाही सीमाताई. प्रेम आधी आंधळं होतं, त्याच्यावर या डॉक्टरीनबाईंनी ऑपरेशन केलं. आता ते बँक बॅलन्स पाहतं, पासबुक पाहतं, स्टेटस पाहतं, सगळं पाहतं. त्याच्यामुळे आंधळं प्रेम बिम होत नाही. आणि म्हणून प्रेम जर करायचं असेल तर ते माझ्या जीवनाची इमारत उंच करणार असलं पाहिजे, मला जीवनदायी देणार असलं पाहिजे. याचा करिअरशी त्याचा संबंध जोडला गेला पाहिजे. मजा म्हणजे प्रेम हा काही चेष्टेचा विषय नाही आहे, प्रेम हा काही गमतीचा विषय नाही आहे. अरे तुझको पा लेने में वो बेताब कैफियत कहा. जे तरुण पोर आहे त्यांना समजा एखादी तरुण मुलगी आवडते आणि ती त्याला भेटली, मी तुम्हाला दाव्याने सांगतो की त्याला तेवढा आनंद होत नाही जेवढे ती मुलगी मिळवण्याच्या प्रयत्नात त्यांनी केलेल्या प्रयत्नांमध्ये त्याला आनंद मिळत असतो. शायर फार छान म्हणला. तो असं म्हणला की तुझको पा लेने में बेताब कैफियत कहा, अरे जिंदगी तो वो है जे तेरे जुस्तजू में कट गई. प्रेमाची आराधना करता आली पाहिजे, करिअर करता आलं पाहिजे, आणि प्रेम हे जीवनदायी असलं पाहिजे. आणि म्हणून बदलत्या मानसिकतेचाही सीमाता एकदा स्वीकार करा. सगळ्या ट्रेंड बदलल्या आहे. माझा मुलगा नेमकं मोबाईलवर काय पाहतो हे समजण्या इतकं डोकं मला नाही आहे. माझा नातू, माझी नात, माझी मुलं माझ्यापेक्षा समोर आहे टेक्नॉलॉजीमध्ये. त्याच्यामुळे फार जास्त बंधनं जर घालाल तर जे काही थोडंफार तुमच्या हातात आहे ते निसटल्याशिवाय राहणार नाही, हे कृपा करून लक्षात घ्या. तो काय पाहून राहिला हे तुम्हाला कळू शकत नाही. इतक्या 2 मिनटात तो बटणं बदलवून टाकते. मला जे टी व्हीचं समजत नाही तर नातू माझा 2 मिनटात दुरुस्त करून टाकते. काय म्हणते आबा तुम्हाला हे कळत नाही. तर हे सगळं बदललेलं याच्यामध्ये हे स्वीकारलं पाहिजे. पण एक गोष्ट खरी की प्रेम जर करायचं असेल तर ते लपून करण्यात काही मतलब नाही. जसं म्हणली ही बरोबर आहे की तुम्हाला सांगता आलं पाहिजे आपल्या बापाला. ज्या पोरीने माझ्याशी लग्न केलं ती म्हणली मी पळून येते, म्हणलं पळून नाही यायचं, याद राख तू पळून आली तर मी वापस पाठवून देईन. तू एकदा फक्त तुझ्या बापासमोर हे सांगायचं की या पोराशी मला लग्न करायचं आहे, आणि तुझा बाप काय करते मी आर्मी आणतो तू फिकर नको करू, काय करायचं ते करून टाकू आपण. त्या पोरीने सांगितलं आणि ते जमलं. SP साहेब मला यवतमाळचे म्हणले अपने गाडी में डाल के भगा केले जाणार, डरने की बात नाही आहे कुछ. ही प्रेमाची पवित्रता तुम्हाला जोपासता आली पाहिजे. ते जीवनदायी करा, अतिशय चांगला परिसंवाद. आणि तुम्ही जे म्हणलं ना की हे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा विषय पाहिजे होता, नाही, मला अभिनंदन करायचे की हो आहे माझा बॉयफ्रेंड. याच्यामध्ये किमान ती मुलगी परिसंवादाच्या विषयात तर म्हणते की हो आहे माझा बॉयफ्रेंड, इतकंही जे आहे हे काही कमी नाही याच्या. म्हणजे किमान ती आता हे म्हणायला तर लागली की हो आहे भाऊ माझा बॉयफ्रेंड. आतापर्यंत तर बोलतच नव्हती. आता पुढचा जो विषय घेऊ त्याच्यात ती मुलगी पण ॲड करून टाकू आपण, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही बाळासाहेबांनी आता एक छान मुद्दा मांडला की म्हणजे ज्याला प्रपोज करायचं आहे त्यांनी घरी येऊन वडिलांच्या समोर प्रपोज करण्याची हिंमत ठेवावी, असा हा मुद्दा मांडला. तेव्हा मला आमचा नीरज आठवला, नीरज आवंडेकर. त्यांनी असं सांगितलेलं आहे की तो त्याचं सरळ फंड आहे की ज्या मुलाला खरोखर तुमच्याशी काही इंटरेस्ट असेल किंवा तुमच्याबरोबर त्याला पुढे जायचं असेल, रिलेशनशिप पुढे न्यायची असेल, तर तो नक्की तुम्हाला तुमच्या घरच्या लोकांच्या समोर येऊन प्रपोज करेल, असं तो अगदी छानपणे सगळं समजावून सांगतो. त्याची मला आठवण इथे आली. दुसरं असं त्यांच्या बोलण्यामध्ये बाळासाहेबांच्या असं आलं की आजकालच्या मुली हा बँक बॅलन्स पाहतात. पण बाळासाहेब या ठिकाणी माझं मत मात्र वेगळं आहे. कारण या टॉक शोच्या निमित्ताने मी वेगवेगळ्या वयोगटातल्या वेगवेगळ्या मुलींशी बोलली आणि त्याच्यामध्ये म्हणजे 18पासून तर 28पर्यंतच्या ते वयोगटातले मुलं होती. म्हणजे मुलगा मुलगी सगळ्यांशीच मी बोलली. आणि त्याचप्रमाणे कोणी कॅनडामध्ये राहतो आहे, कोणी मुंबईमध्ये, कोणी पुण्यामध्ये, कोणी नागपूरमध्ये, कोणी अकोल्यामध्ये, कोणी लंडनला शिकून आलेलं आहे. असं वेगवेगळ्या वयोगटातली ही मुलं आहेत. वयोगट वेगवेगळे आहेत, शहरं निरनिराळी आहेत, पण त्यांचे सगळ्यांचे विचार एक आहेत.
मी याच्याबाबत जसं वल्लभशी बोलले मगाशी, तर वल्लभने सुद्धा मला तेच सांगितलं जे मी आता हे जे मांडते, की जे बाकीच्या जणांनी मला सांगितलं. सगळ्यांचं असं म्हणणं आहे की मुलं मुली जेव्हा रिलेशनशिपमध्ये येण्याचा विचार करतात किंवा आपला बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड निवडतात, तेव्हा त्यांच्यासमोर ना बँक बॅलन्स असतं ना दिसणं असतं. त्यांच्यासमोर सेन्स ऑफ ह्युमर काय आहे त्या समोरच्याचा याचा विचार ही मुलं जास्त करतात. हे तुम्हाला खरं वाटतं का? तुमच्यापैकी कोणी मला उत्तर द्या की या मुलांचं जे म्हणणं आहे की सेन्स ऑफ ह्युमरकडे आम्ही बघतो किंवा आमच्या वयोगटातली मुलं बघतात, तर याचं उत्तर तुमच्यापैकी कोणी दिलं तरी चालेल. हा एकच एलिमेंट बघतात असं मला नाही वाटत. मुलं कम्पॅटेबिलिटी बघतात. म्हणजे मला इमोशनली मी कम्पॅटेबल आहे का समोरच्या व्यक्तीबद्दल, किंवा त्याचा स्पर्श मला आवडतो आहे किंवा नाही आवडत आहे. कारण दोन खूप हे कॉम्प्लिकेटेड असतं. म्हणजे मी प्रेमात पडले आहे, मला आवडतो आहे समोरचा व्यक्ती, पण जेव्हा स्पर्शांचं नातं तयार होतं तेव्हा काही वेळेला अशी मी रिलेशनशिप बघितलेली आहेत की तिथे ती ब्रेकअप्स होतात, तिथे थांबतात, कारण स्पर्शाचं नातं जमत नाही. सो मला असं वाटतं की मुलं कम्पॅटेबिलिटी बघत असतात. मग ती इमोशनल असेल, ती स्पर्शाची असेल, ती विचारांची असेल, ती आवडीनिवडींची असेल, ती सेन्स ऑफ ह्युमरची असेल. ते जर जमलं तर पुढे जाण्यामध्ये त्यांना रस असतो. म्हणजे मगाशी जे म्हणलं की मुलं एक्सप्लोअर करत असतात, तर मुलं काय एक्सप्लोअर करत असतात, तर मला असं वाटतं ते कम्पॅटेबिलिटी एक्सप्लोअर करत असतात. कारण अल्टिमेटली कम्पॅटेबिलिटी असेल तरच ते नातं टिकतं, नाही तर ते नातं टिकू शकत नाही. तुमचं काय म्हणणं आहे आशा मॅडम? माझं त्याच्याबद्दल असं म्हणणं आहे की येस, ट्रू कम्पॅटेबिलिटी ऑफकोर्स. मी ज्या हॉटेलमध्ये जाईल त्याचं बिल देता आलं पाहिजे त्याला, म्हणजे आर्थिक कम्पॅटेबिलिटी. मी त्याच्यासोबत आनंद मिळाला पाहिजे. आपल्यापेक्षा बाळसर ही पिढी, वी वेअर प्राऊड ऑफ आवर पेन्स. दिस पिढी इज लेट गो करा मम्मा आणि आनंद घ्या, या मताची आहे. त्यामुळे मी आत्ता गाडीत बोलत होते जसं तसं फ्रेंड्स इन बेनिफिट हा प्रकार पुण्या मुंबईकडे जरा जास्त, अकोला अमरावतीकडे थोडा कमी असेल, परंतु डेव्हलप झाला आहे. व्हॉट डज दिस मीन? फ्रेंड्स इन बेनिफिट म्हणजे काय? मला बाकी कशाशी घेणं देणं नाही, फक्त रिलेशनशिप, त्या क्षणाचा, त्या भावनेचा, त्या ॲक्टचा मला आनंद घ्यायचा आहे. मग तो कसा असावा? दिसायला सुंदर असावा. माझं स्वप्न जर अमिताभ बच्चन असेल तर म्हणूनच मी 6.25 फुटाचा डॉन निवडला असेल का नाही? त्याच्या लोक तर जाऊ शकत नाही. अशी कुठेतरी कम्पॅटेबिलिटी, मनातल्या स्वप्नातला राजकुमार अलाइस राजकुमारी ही जर ती असेल तर पोरं रिलेशनशिपमध्ये जायला तयार होतात. येस, दे सी इट. दे डोंट सी ओनली बँक बॅलन्स, बट ऑफकोर्स दे सी बँक बॅलन्स ऑल्सो. कम्पॅटेबिलिटी इन एव्हरी सेन्स असं मला वाटतं. हो, मला असं वाटतं. पण यातलंही जो आशाताईंनी म्हटलं, म्हणजे दादांनी पण म्हटलं आहे की म्हणजे जे कॉस्मोपॉलिटन शहरं आहेत त्याच्यामध्ये यूज अँड थ्रो असा एक प्रकार आहे, ज्याला जनरेशन झेड आता अशी टर्मिनॉलॉजी आपण दिलेली आहे. पण सीमाताई यात असं पण आहे, कम्पॅटेबिलिटी, इंटेलेक्च्युअल कम्पॅटेबिलिटीसुद्धा महत्त्वाची आहे. आणि मुली, आपण आता फक्त गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड हा आपला विषय आहे, पण या विषयाचे जे पुढचे पैलू आहेत रिलेशनशिपमध्ये जाणं, नंतर मुक्ता म्हणाले तसं विवाह ही अपेक्षा आहे. पण मला असं वाटतं की मुलींच्या बाजूने बऱ्यापैकी सभागृहात आपल्या मुली आहेत, तर मुलींच्या बाजूने तरी अजूनही विश्वस्तता, सिक्युअर वाटणं जे असतं, म्हणजे एखादा तरुण राजबिंडा असेलही, किंवा आता आशाताईंनी जसं म्हटलं की प्रत्येकाचं काय हृदयावर काय हात ठेवून तुम्ही क्रश सांगा आपापला, तर पहिल्या 2 ओळी फार जाम खुश होत्या. पहिल्या 2 ओळी ज्या आहेत त्या एकदम अशा इतकं खुदकन हसत होत्या मनातल्या मनात, कारण त्यांनी ते अनुभवलं, ते जे अव्यक्त प्रेम. पण आता मला असं वाटतं की संवादसुद्धा महत्त्वाचा वाटतो. दिसणं महत्त्वाचं आहे, पण दिसण्यापेक्षा असणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण या पिढीचा तो आयकॉन जो आहे तो आपला झुकेरबर्ग आहे, की बिचाऱ्याला त्याला त्याचा टी शर्टचा रंग बदलायला सुद्धा वेळ नसतो. म्हणून दिसणं महत्त्वाचं आहे, पण त्यापेक्षा जास्त असणं महत्त्वाची असणारी, अत्यंत डोळस असणारी ही पिढी आहे. मला असं नाही वाटत की मी तुझ्यासाठी अलका कुबलसारखा त्याग करणारी मुलगीची सध्या मानसिकता नाही आहे, पण त्यातल्या त्यात 0.95 सुद्धा त्याची बुद्धिमत्ता, आपण त्याच्याशी किती काळ एकमेकांशी सर्व्हायव्हल करू शकू. आणि माझ्यापेक्षा जास्त, म्हणजे फक्त संदर्भ म्हणून सांगते की आपण हा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हा विषय आज जरी आपल्या अकोल्यामध्ये चर्चा करत असलो तरी हा द सेकंड सेक्समध्ये सीमा तो पोवानी कधीचाच मांडलेला आहे.
आपण फक्त त्याचं वी आर डुईंग रिपिटेशन, कारण यांच्यावरची धूळ झटकणं अत्यंत गरजेची आहे. आणि माझा मुद्दा तोच आहे की संवाद असला पाहिजे पालकाकडूनही आणि मुलींकडूनही, मुलांकडूनही. म्हणजे बापाला आपण बाईक मागायची 1 लाखाची तर आपण पटकन म्हणतो मला ते घ्यायचं आहे, पण आपण थेट बापाला सांगत नाही. सीमा, ते अक्षरशः काहींच्या मोबाईलमध्ये स्वतःच्या वडिलांचा नंबर हा हिटलर या नावाने सेव्ह असतो. म्हणजे हां हिटलर, मेड्युसा असे का सेव्ह असतात? आता त्यातले काही हसत आहेत, म्हणजे खरोखर ते सत्यच आहे. कारण की संवादच नाही आहे ना, हिटलरशी कोणी संवाद करायला इच्छुकच नाही. मग त्याला मेडुसाची मदत घ्यावी लागते काही सांगण्यासाठी, वडिलांना कन्व्हे करण्यासाठी. तर ही भिंत नसली पाहिजे. मुलीचा बापाशी थेट संवाद असला पाहिजे. आणि सिगमंड हे सांगून गेले, राजा आकाश सर चांगल्या पद्धतीने जाणतात, सिगमंड फ्राईड, की माणसाची सगळी अस्वस्थता ती पिढी कोणतीही असो ही त्याच्या लैंगिकतेतच आहे. आणि म्हणून या विषयावर आपण संवाद जास्तीत जास्त केला पाहिजे. आणि त्याच्या पुढे जाऊन मी म्हणते की हे विषय आपल्या अभ्यासक्रमात असले पाहिजे. आपण गृहकाम शिकवतो, भूगोल शिकवतो, पण सेक्स एज्युकेशनसुद्धा असलं पाहिजे. आताच्या पिढीसाठी ते अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही तुकारामाचे अभंग शिकवता, तुम्ही येणाऱ्या काळातली टेक्नॉलॉजी शिकवता, मग तुम्ही सेक्स एज्युकेशन का शिकवत नाही? त्यासाठी का तुम्हाला सामाजिक व्यासपीठावर, साहित्यिक व्यासपीठावर हा विषय साहित्याच्या नगरीतला नाही, यावर जास्त लिहिलेलं नाही. यावर फक्त एक अरुणा सबानेंचं आईचं बॉयफ्रेंड नावाचं मी वाचलेलं आहे. पण सुद्धा हो मला बॉयफ्रेंड आहे, हो मला गर्लफ्रेंड आहे, हा साहित्यात कुठेच उमटलेला विषय नाही. साहित्यात म्हणते मी, अशी 10-5 पुस्तकांची नावं तुम्हाला सांगता येणार नाही, मलाही सांगता येणार नाही, पण आता यावर बोलण्यात जास्त येत आहे. म्हणून मला असं वाटतं की संवाद आणि त्या संवादामध्ये त्या संवादाची पायरी सीमा ते आपण पुढे सरकवली पाहिजे. धन्यवाद. मला 2 गोष्टी तुमच्या बोलण्याशी रिलेटेड मांडायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे यूज अँड थ्रो कल्चर, किंवा म्हणजे हा शब्द त्याच्यासाठी अतिशय माझ्या मते चुकीचा आहे. कारण जी मुलं मल्टिपल रिलेशनशिपमध्ये असतात, किंवा एक गर्लफ्रेंड असते, एक बॉयफ्रेंड असतो, ब्रेकअप होतं, परत बॉयफ्रेंड होतो, परत ब्रेकअप होतो, परत बॉयफ्रेंड होतो, अशी जी नाती असतात त्याच्यातसुद्धा ती मुलं अत्यंत मानसिक वेगवेगळ्या पातळ्यांवरनं जात असतात, प्रचंड भावनिक हिंदोळ्यांमधनं जात असतात. इट इज नॉट दॅट इझी. म्हणजे तू नाही और काही कोई और नाही और कोई हे म्हणण्याला खूप छान आहे, लेखात वगैरे लिहायला पण खूप सुंदर वाटतं, पण प्रत्यक्षात जेव्हा ही मुलं अशा रिलेशनशिपमध्ये जातात तेव्हा ती प्रचंड मानसिक कोलाहलातनं जात असतात. त्यामुळे ते एवढं सोपं नसतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेन झी हा जो शब्द आहे ना, हा शहरातल्या मुलांसाठी नाही आहे. आत्ताला जी टीनेजर्स आहेत, जी मुलं 10 वर्ष ते 19 वर्ष ह्या वयोगटात येतात, ग्लोबली, फक्त भारतात किंवा फक्त पुण्या मुंबईत किंवा फक्त अकोल्यात नाही, जगभरात जी मुलं 10 ते 19 ह्या वयोगटामध्ये मोडतात त्या सगळ्या मुलांना जेन झी असा शब्द वापरला जातो. त्यामुळे कोणी म्हणजे आत्ता इथे अग्रवाल सर बसलेले आहेत लोकमतचे, मला आठवतं आहे आम्ही मैत्र पुरवणी जेव्हा करत होतो, मी मैत्र पुरवणीमध्ये काम करत होते, तेव्हा हे विषय आम्ही हाताळलेले आहेत. आणि मैत्रचा मॅक्झिमम वाचक हा ग्रामीण भागातला होता, आणि तेव्हासुद्धा आम्हाला ही पत्र येत होती. त्यामुळे हे प्रश्न फक्त म्हणजे मल्टिपल रिलेशनशिपचे किंवा सतत नाती बदलण्याचे प्रश्न हे पुण्या मुंबईचे किंवा मोठ्या शहरांचे आहेत, आणि ग्रामीण भागामध्ये असे प्रश्न नाही आहेत असा समज कृपया कोणीही करून घेऊ नये. 10 वर्षापूर्वीसुद्धा या संदर्भातली पत्र मैत्रच्या माध्यमातून आम्हाला येत होती. त्यामुळे मुळात मुद्दा असा आहे की मुलींना मला बॉयफ्रेंड आहे हे म्हणण्याचं स्वातंत्र्य का मिळत नाही हे अधोरेखित व्हायला पाहिजे. आणि त्याच्याशी योनी शुचितेपासनं, स्त्रीच्या चारित्र्यापासनं, माझ्या घरातली इज्जतपासून, माझ्या मुलीचं 2 अफेअर्स होती असं कळलं तर तिचं उद्या लग्न होईल का होणार नाही, इथपासून अनेक मुद्दे आजही चिकटलेले आहेत. हे जोवर आपण मान्य करणार नाही तोवर त्या मुलींना हे धारिष्ट्य मिळणार नाही की मी माझ्या घरी जाऊन सांगीन की हो मला बॉयफ्रेंड आहे, आणि कदाचित ब्रेकअप झालेलं सांगून परत सांगीन की हो मला बॉयफ्रेंड आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यातला सगळ्यात मोठा बागुलबुवा जो आहे तो योनिशुचितेचा. आपल्याकडे पहिलेपासून त्या पद्धतीने मुलींचे त्यांच्यावर संस्कार जे केले जातात ते त्याच पद्धतीने केले जातात. आपल्या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये एक मुद्दा वारंवार येतो आहे की पालकांनी आपल्या मुलांशी संवाद साधावा. तर आकाश सर, आपण सांगा की हा संवाद कशा पद्धतीने असावा, कशा तऱ्हेने पालकांनी आपल्या मुलांना सांगावं? पालकांची आत्ताची पद्धत जी असते ती मुलांना ते लेक्चर देतात.
म्हणजे बसवतात आणि अगदी छान लांबलचक 1 तास आणि काहीतरी असं छान मोठं बौद्धिक द्यायला सुरुवात करतात. असं जर होत असेल तर पहिल्या दुसऱ्या वाक्यानंतर मुलांच्या लक्षात येतं की 45 मिनटं काय बोलणार आहे, त्याच्यामुळे ते कान बंद करून घेतात. असा संवाद होत नाही. संवाद जर करायचा असेल तर कमी शब्दांमध्ये व्हावं, म्हणजे 2-3 वाक्यामध्ये चर्चा व्हावी. ते दोन्हीकडून कम्युनिकेशन असावं. पालकांची जी चर्चा असते किंवा बोलणं असतं ते बऱ्याचदा कमांडिंग असतं. असं कर, असं करू नको, असं कर, असं कर, हे चूक आहे, हे बरोबर आहे, या पद्धतीचं असतं. या पद्धतीने जर बोलायचा प्रयत्न केला तर मुलं एक्झॅक्टली अपोजिट करतात. जे सांगितलं त्याच्या मुद्दाम उलट वागतात. नेहमी मी एक गोष्ट सांगत असतो की पालकांना जर मुलांचा राग आला तर ते त्याला शिक्षा करू शकतात, मारू शकतात. मुलांना जर पालकांचा राग आला तर त्यांच्याजवळ एकच शस्त्र असतं, जे सांगितलं त्याच्या अगदी उलट वागणं, म्हणजे पालकांना शिक्षा करणं. त्याच्यामुळे अशा पद्धतीचं ते नातं घरामध्ये तयार होत जातं. म्हणून मुलांशी संवाद साधणं याचा अर्थ कमांड द्यायची नाही, चर्चा करायची, प्रश्नोत्तरं करायचे, प्रश्न विचारायचे आणि कमीत कमी शब्दात आपला मुद्दा शक्यतोवर त्यांच्या समोर मांडायचा. या पद्धतीने आणि मैत्रीपूर्ण भाषेमध्ये जर पालक बोलत असतील तर एक छान संवाद पालक आणि मुलांमध्ये तयार होतो. आणि स्पर्शाचं नातं जर असेल, मी मगा म्हणालो तसं, तर मुलं न विचारता सगळ्या गोष्टी पालकांना सांगतात. एक सगळ्यात आणखी महत्त्वाची गोष्ट, कदाचित आपली जी पिढी आहे त्यांना माहिती असेल, आई वडील मुलाच्या फक्त बॉडी लँग्वेजवरून ओळखत होते की हा काय करून आला बाहेरून. म्हणजे घराच्या दारात पाय ठेवल्याबरोबर आई तिथून कमीत कमी 1 खोली मागे आहे, म्हणजे 15-20 फूट अंतरावर आहे, पण मुलाची बॉडी लँग्वेज पाहिल्याबरोबर पटकन ओळखायची हा सिगरेट पिऊन आला. तिला वास नाही आला, वास पोचलाच नाही तिच्यापर्यंत. बॉडी लँग्वेजवरून मुलगा काय करतोय, त्याच्या मनात काय सुरू आहे हे ओळखता येत होतं. आज पालकांचं डोकंच मोबाईलमध्ये खूप असलेलं आहे. त्याच्यामुळे मुलगा त्याची बॉडी लँग्वेज काय आहे हे कळायलाच मार्ग नाही, ते समजून घ्यायलाच तयार नाही आजचे पालक, कारण फोकसच नाही मुलांकडे. जर मुलांबद्दलची खरी आत्मीयता पालकांच्या मनामध्ये असेल तर फक्त बॉडी लँग्वेजवरून माझ्या मुलाची या क्षणाची गरज काय आहे हे पालकांना ओळखता येऊ शकतं. आत्ता मी स्पर्श केला पाहिजे का, आत्ता याला भूक लागली असेल का, आत्ता हा अस्वस्थ आहे का, आत्ता हा मला कोणता प्रश्न विचारणार आहे, काय मागणार आहे, हे पालकांना नुसत्या बॉडी लँग्वेजवरून सुद्धा कळू शकतं. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपले डोळे उघडे असतील आणि आपण व्यवस्थित आपल्या मुलांचं निरीक्षण करत असू तेव्हा. त्याच्यामुळे या पद्धतीचं नातं असलं पाहिजे. आणि आत्ताची पिढी जसं सांगितलं की मल्टीटास्किंग आहे, तसंच आत्ताच्या पिढीला इन्स्टंट ग्रेटिफिकेशनची सवय लागलेली आहे, जी पालकांनीच लावलेली आहे. मागितलेली प्रत्येक गोष्ट तात्काळ मिळते. या मुलांना नाही ऐकायची सुद्धा सवय असली पाहिजे. आजच्या काळामधले पालक मुलांच्या सगळ्या डिमांड्स पूर्ण करतात आणि त्याच्यामुळे मुलांना नाही हे ऐकायची सवय नसते. मुलांना नाही ऐकायची सवय नसेल आणि अचानक जर नाही समोर आला तर अशा वेळेला ते मुलं किंवा मुली आक्रमक होतात. मग ते रिलेशनशिपमध्येही आक्रमक होतात आणि कुटुंबामध्ये सुद्धा आक्रमक होतात, मैत्रीमध्ये सुद्धा आवश्यक होतात. त्याच्यामुळे हे सगळे शेडसुद्धा आपण समजून घेतले पाहिजे. थोडंसं याला पुढे नेते. साहेब जे म्हणाले की लेकरं चुकले तर आईवडील शिक्षा करतात, पालक चुकले तर लेकरं काय करतात, याचं एक उदाहरण सांगते. लग्नाला 4 महिने झाले, माझ्याकडे काउन्सिलिंगला आले. नाही, मला याच्यासोबत राहायचं नाही. कारण काय? काहीच नाही, कारण काहीही नाही. मग तिला एकटीला जेव्हा मी घेतलं जवळ आणि विचारलं, फॉर दॅट 4 months, म्हणजे 113 दिवस ती त्याच्याकडे राहिलेली होती एक्झॅक्ट म्हणाला तर, तिने त्याला हात लावू दिलेला नव्हता. आणि ही वॉज सो डिसेंट की ही कुड नॉट रेप हर. तो म्हणालाही मला असं. म्हटलं, अरे थोडंसं लाडानी, थोडंसं रागवून. नाही ना काकू, काही रेप करायचा का तिच्यावर? येस, ही वॉज राईट. मग तिला जेव्हा विचारलं, द कॉज वॉज, जे आत्ता हे सीमा वारंवार बोलत आहे, घराने की इज्जत.
आम्ही खूप मोठ्या जातीतले, मोठ्या घराण्यातले, आणि तिचं गावातले एका याच्याशी लफडं होतं. लफडं बरं का, प्रेम बी वगैरे शब्द नाही बाळचत. आणि म्हणून आम्ही तिचं जबरदस्तीने लग्न करून दिलं. मुलगी मला एकट्यात जेव्हा मी तिला घेतलं तेव्हा सांगितलं, माझ्या बाबांनी ज्या दिवशी मला एकट्यात लग्न करून दिलं, ठरवलं करायचं, त्याच दिवशी मी ठरवलं का यायचा सारा, आता मी खास शब्द तिच्या शब्दात सांगते, मी आता ठरवलं म्हणे यायचा व्हिडिओ मोड्याचा, मी म्हणून मोडून टाकला. ही फार सुंदर बोलली मुक्ता. हे तेलाऱ्यातल्या तालुक्यातली पोरगी होती, नॉट ओन्ली आपलं अकोला, बट तेल्हारा तालुक्यातली पोरगी होती, सुशिक्षित होती, तिथंच कुठेतरी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालेली होती. आणि तिनं तो व्हिडिओ मोडला, ते लग्न तिनं मोडलं बापाच्या, आता खास शब्द वापरतो, नाकावर टिचून. आणि दुसराही शब्द बोलली, सेक्युरिटी. कम्पेटेबिलिटी पाहतात, सोबत सेक्युरिटी पाहतात. सेक्युरिटी पाहण्याचं कारण मी तुम्हाला सांगते. मी गायनेकॉलॉजिस्ट आहे. एका आठवड्यात आजही 4 कुमारी माता माझ्याकडे येतात जिला तिचा बॉयफ्रेंड फसवून गेलेला आहे, तेव्हा तो तिच्यासोबत नसतो. मजा दोघांनी मारली, कदाचित पैसे दोघांनी एकत्र खर्च केले, कॉम्पिटेबल होतो आपण. पण जेव्हा तुझ्या पोटात काहीतरी गडबड झाली आहे, व्हिडिओ, ते मोबाईल बंद, ते सिम कार्ड फेकून दिलेलं, आणि कधीतरी तर घरदार माहिती असेल आणि त्याला बोलवून घेतलं, मॅडम तुम्ही बरोबर बोलून राहिल्या, मी ऐकून राहिलं तुमचं, कशावरून मी एकटाच होतो, आतून हलते मी. आणि म्हणून मुली जे सेक्युरिटी पाहतात ते एक बरोबर आहे. आणि तिसरा मुद्दा तुम्ही जे बोललात, बॉडी लँग्वेज. स्त्री शक्तीबद्दल आत्ताच बाळसर बोलले, अत्यंत अभिमानानं मी सांगतो, नॉट ओन्ली आमचं लेकरू, पण आमच्या सासूच्याही लेकराची बॉडी लँग्वेज आम्हाला कळते. कधीतरी ती हिंमत असते बोलायची, ती वेळ असते बोलायची, कधीतरी ती हिंमत आणि वेळ नसते, इतकंच. तर आयांनी आता या विषयावर बोलायला शिकलं पाहिजे. लास्ट मुद्दा आला योनी शुचितेचा. पुन्हा एकदा आपण भारतीय संस्कृतीच्या नावाखाली मनुवादाकडे जर गेलो तर ही योनी शुचिता आणि हे ऑनर किलिंग आपल्या डोक्यावर बसल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो. या सगळ्या चर्चेतनं एक गोष्ट लक्षात आली की मानवी संवेदना या सर्वत्र सारख्या असतात आणि त्या सगळ्या संवेदना जाणून घेऊन पुढे चालायचं असतं. पालकांची ही जबाबदारी असते की जेव्हा आपली मुलं वयाच्या, म्हणजे आज माझा नातू जो आहे 7व्या-8व्या म्हणजे 7 वर्षाचा वगैरे असेल, तर तो जेव्हा सुनेला प्रश्न विचारतो की आई म्हणजे बाळ कसं होतं, तेव्हा त्याला धुडकावून लावण्यापेक्षा त्याला कशा पद्धतीनं समजावून सांगायचं, हे त्या सुनेची, त्या मुलाची जबाबदारी जशी आहे तशी आजी आजोबांची सुद्धा आहे. आलेला प्रश्न धुडकावून न लावता त्या पद्धतीने त्यांना समजावून सांगणं. आणि दुसरं, जसं म्हणजे सर मानसशास्त्रज्ञाच्या दृष्टीने तुम्ही सगळेच जण विचार करणारे आहेत, तुमच्याहीपैकी अनेकांना माहिती आहे की असं म्हटलं गेलेलं आहे शास्त्रामध्ये की म्हणजे प्रत्येक माणूस जेव्हा समोरच्याशी संवाद साधतो तेव्हा त्या संवादाच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या मिनिटालाच त्याला त्या व्यक्तीची जाण व्हायला लागते. ही व्यक्ती कशी आहे हे आपल्या मेंदूला कळलेलं असतं, पण ते म्हणजे तो मेंदू तशी सूचना देत असतो, पण ती सूचना आपण अंमलात आणायची की नाही याची जाण वयानुसार मुलामुलींमध्ये नसते. ती जाण पेरण्याचं काम आपलं आहे. देहबोली जशी जाणून घ्यायची आहे तशा या मनाच्या संवेदनासुद्धा जाणून घ्यायच्या आहेत. स्पर्शाची महतीसुद्धा आपल्याला जाणून घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे आपल्या पालकांशी आपल्याला वागायचं आहे आणि पाल्यांनीसुद्धा आपल्या पालकांशी तसं वागायचं आहे. हेच आजच्या या टॉक शोचं फलित आपण म्हणू शकतो. या सगळ्याचा समारोप करताना माझी अशी इच्छा आहे की प्रेमाची गोष्ट जेव्हा आपण बोलतो तेव्हा याचा समारोप बाळासाहेबांच्या एका शायरीनं व्हावा असं मी म्हणते. तुमचा निरोप घेते, पण त्याच्यापूर्वी यानंतर म्हणजे बाळासाहेबांच्या शायरीनंतर आभार प्रदर्शनासाठी चंद्रकांत पोरे यांना आमंत्रित करते. धन्यवाद, नमस्कार. एक मुद्दा त्याच्या अगोदर यात आला पाहिजे असं मला वाटतं की जेव्हा ही आत्ता बोलली तसं मुक्ता, तू नाही तो और सही, और नाही तो और सही, अशा भावनिक अप्स अँड डाऊन्समधून तो किंवा ती टीनेजर जात असते, तेव्हाच ती डिप्रेशन आणि ॲडिक्शन, ड्रग पेडलरी किंवा ड्रग ॲडिक्शन जे वाढलं आहे तेही याचाच परिणाम आहे, याचं एक मला वाटतं. आणि या प्रश्नावर उत्तरं शोधताना
उपाय शोधताना ग्लोबली ते शोधल्या गेले पाहिजे. मग आपण विचार केला पाहिजे की हे लेकरू समाजाचं, आता माझं नाही तुमचं नाही सगळ्यांचं, कुठे कुठे असतं, तर ते 8 ते 10 तासपर्यंत शाळेत असतं. अशा डे स्कूलमध्ये 12 तास असतं आणि बाकी 10-12 तास घरात असतं. म्हणजे घरातली आई आणि दारातली बाई टीचर, घरातला पालक आणि दारातला शिक्षक यांनी ती जबाबदारी वाढते, त्यांची मोठी होती. सर जसं बोलले की पालक फोकस नाहीत, जबाबदारी झटकण्याच्या मोडमध्ये आहेत, बरोबर. तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर शिवाजी कॉलेजमध्ये मी लेक्चरर असताना आमचे ऑनरेबल प्रिन्सिपल होते, त्यांनी पण ऐकलं, अध्यक्ष होते अरुण शेळके, त्यांनी ऐकलं. म्हणून शिक्षक पालक योजना आम्ही सुरू केली. म्हणजे काय, प्रत्येक 20 स्टुडंटसाठी एक शिक्षक पालक म्हणून नेमला आणि त्यांनी त्या पोरांशी कम्युनिकेशन, आपण म्हणतात तसं 2 वे, थेट आणि लेक्चर नाही, त्यांना व्यक्त होऊ द्या. जर खरं प्रेम असेल तर त्याच्यापर्यंत पोहोचण्याच्या त्या प्रवासामधले स्पीड ब्रेकरची चर्चा करा, त्यांचे प्रश्न ऐका, उत्तरं द्या, बरं नसेल ते सांगा. असं शिक्षक पालक योजना. आणि आत्ता गजानननी जे केलं ते 10 वर्ष अगोदर पुण्याला, युवराजला माहिती आहे, अजितदादांच्या शाळांमध्ये आम्ही केलं, माता पालक मेळावा. लेकरांच्या आयांचे अलॉंग विथ द स्टुडंट्स मेळावे आणि त्यात आपल्यासारख्या तज्ज्ञ जे म्हणजे विचारवंत आहेत त्यांचं समुपदेशन, ह्या 2 गोष्टी मला असं वाटते आपण केल्या पाहिजे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, शेवटी आपण कोणाचंही ब्रेन बदलू शकत नाही, कोणाचाही जिनेटिकल पॅटर्न बदलू शकत नाही. सो ॲक्सेप्ट ॲज इट इज, अशी ॲक्सेप्टन्सची भूमिका अख्ख्या समाजाने ही घेतली पाहिजे. असं 3 गोष्टी मला वाटतात. धन्यवाद. अतिशय चांगली अशी चर्चा झाली. वैद्यकीय बाजू सरांनी आणि आशाताईंनी अतिशय छानपणे मांडली. मी समाजशास्त्राचा विद्यार्थी आहे, मला वैद्यकीय शास्त्रातलं काही कळत नाही. हे डोकं माझं आहे, त्याचा वापर मी करतो, पण ते दुखतं का हे विचारण्यासाठी मला आशाताईंकडे जावं लागतं, इतकं त्या क्षेत्रात मी बिनडोक माणूस आहे. मी समाजशास्त्राचा विद्यार्थी आहे. सर, संवाद जो कमी झाला पालक आणि याच्यामध्ये ज्याला आजचं युग जसं कारणीभूत आहे, तसंच एक सामाजिक कारणसुद्धा आशाताई कारणीभूत आहे असं मला वाटतं. की एकत्र कुटुंब पद्धती ज्यावेळेला होती, ज्यावेळेला माझी आजी आणि माझे आजोबा माझ्या घरात राहत होते, हे केवळ हाडामासाचे माणसं नव्हते मुक्ताजी, हे माझ्या घरातलं सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट होतं. ज्यावेळेला मी माझ्या आईकडे एखादी मागणी करायचो आणि ती अमान्य करायची, त्यावेळेला तिच्या विरोधात आजीकडे अपील करण्याची सोय मला माझ्या घरात उपलब्ध होती. आम्ही आमच्या घरातले हाडामासातले माणसं घराच्या बाहेर काढून फेकून दिले आणि दगड आणि विटांच्या इमारतींमध्ये न्याय मागायला गेलो, त्यावेळेला हा न्याय मिळणं शक्य नव्हतं. ही बदललेली परिस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. मोहब्बत हर इंसान को आजमाती है, ज्यांचं सफल झालं त्यांनाही आणि ज्यांचं असफल झालं त्यांनाही. फार सुंदर शेर आहे कि मोहब्बत हर इंसान को आजमाती है, किसी पर रूठ जाती है तो किसी पर मुस्कुराती है, लेकिन मोहब्बत का खेल ही कुछ ऐसा है मेरे दोस्त, यहाँ किसी का कुछ नहीं जाता और किसी की जान चले जाती है. आणि म्हणून प्रेम करत असताना ही जी भावना आहे, ही भावना समजून घेतली पाहिजे. प्रेम हा विषय अतिशय छान आहे, अतिशय सुंदर आहे. मी विदर्भ साहित्य संघाचे सन्माननीय अध्यक्ष प्रदीपजी दाते इथे विराजमान आहेत. नारे सरांनी पुढाकार घेऊन हा अतिशय चांगला, सीमाताई तुम्ही सगळ्यांनी हा शो आयोजित केला. साहित्याच्या व्यासपीठावर ही पहिल्यांदा झालेली माझ्या आयुष्यातली चर्चा आहे. हा विषय साहित्यिक व्यासपीठावर आयुष्यात अनेकदा गेलो, पण तरुण आजच्या पिढीसाठी सर्वात उपयुक्त असणारा हा विषय साहित्य संघाच्या व्यासपीठावर तुम्ही उपस्थित केला. त्यामुळे विदर्भ साहित्य संघाचे नवनियुक्त अध्यक्ष त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो, मानेकर सरांचे आभार मानतो, आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि जाताना फक्त प्रेमाच्या बाबतीत तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की एक कवी होता, त्या कवीने एकदा जळत असलेली मेणबत्ती पाहिली आणि त्या जळत असलेल्या मेणबत्तीकडे पाहताना त्या कवीच्या हृदयातल्या प्रतिभेनं पेट घेतला आणि या हृदयातल्या पेटलेल्या प्रतिभेनं त्या जळत असलेल्या मेणबत्तीतल्या मेणाला असा प्रश्न विचारला कि अरे भाई धागा जल रहा है, पिघल तू क्यों रहा है? अरे भाई धागा जल रहा है, पिघल तू क्यों रहा है? या
कवीने त्याला फार चांगलं उत्तर दिलं. तो असं म्हणाला की जिसे दिल में बसा लिया है उसे जलता देखा नहीं जाता. आणि म्हणून ज्या कोणत्या प्रेयसीला, ज्या कोणत्या प्रियकराला आपल्या हृदयामध्ये तुम्ही स्थान दिलं असेल त्याला प्रामाणिकपणे जोपासा. प्रेम ही पूजा आहे, ह्या हिशोबाने ती करा आणि आपल्या जीवनाची इमारत उंच उंच करून ते जीवनदायी बनवा. जीव घेणं अजिबात होऊ देऊ नका. प्रेम हे सामर्थ्याचं लक्षण आहे, दुर्बलतेचं नाही, हे लक्षात ठेवा. आणि जसा रस्त्यावर बसलेला पोरगा संपादक झाला अशा आपणही मोठे व्हा ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व युवक खरंच भाग्यवान आहेत. हा विषय ज्या ठिकाणी मांडायला पाहिजे त्याच ठिकाणी हा विषय मांडला जातो, युवकांसमोर हा विषय मांडला जातो. आणि खरंच सर मला असं वाटतं की तुम्ही आधी काही वर्ष आम्हाला आधी जर भेटले असते तर अधिक चांगलं झालं असतं. आजचा हा विषय जो चाललेला आहे हा खरंच अतिशय योग्य आणि योग्य वेळेत या विद्यार्थ्यांपर्यंत किंवा युवकांपर्यंत पोहोचत आहे. आणि ही सभा अशी रंगली आहे किंवा ही चर्चा, हा टॉक शो असा रंगला आहे की मला एक गोष्ट जाणवली की ज्यावेळेस महाभारत चाललेलं होतं, महाभारतातलं गीता सांगणं चाललेली होती आणि त्या ठिकाणी सगळं स्तब्ध झालेलं होतं. श्रीकृष्णाने सगळं स्तब्ध केलेलं होतं आणि फक्त संवाद चालला होता, टॉक शो चालू होता त्या दोघांचाच. आणि असंच माझ्या हातात जर आज असतं तर सर्वात समय थांबवला असता आणि सर आपलं सर्वांचं हेच मनोगत किंवा हेच मार्गदर्शन आम्हाला शेवटपर्यंत मार्गदर्शित करत असतं. धन्यवाद सर. आज या ठिकाणी विदर्भ साहित्य संघाच्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनामध्ये अतिशय चांगला विषय जो सामाजिक ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी बोलला जात नाही आहे तो बोलणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच कदाचित हा विषय आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे. हा प्रत्येक ठिकाणी व्यक्त होता आला पाहिजे, प्रत्येकाला व्यक्त होता आला पाहिजे. व्यक्त होण्यात कुठेतरी अडखडतो आणि म्हणून या ठिकाणी मार्गदर्शकांनी खूपच चांगल्या प्रकारे आमच्यासमोर आम्ही धाडस कसं निर्माण करावं हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आदरणीय राजा आकाशजी सर यांनी या ठिकाणी सांगितलं की पालक आणि मुलांमध्ये जो स्पर्शाचं नातं निर्माण होणं गरजेचं आहे. खरंच त्या नात्यांमध्ये खूप जवळीकता आहे आणि त्या नात्यांमुळे आम्ही आमचं भावना व्यक्त करू शकतो. त्या भावना त्या नात्यात असतात, त्या स्पर्शामध्ये असतात. आणि खरंच या मार्गदर्शनासाठी आपलं आभार व्यक्त करतो आहे. धन्यवाद सर. शैलजा मॅडमनं सुद्धा त्या ठिकाणी बॉयफ्रेंड आहे हे सांगायला धाडस बाळगावं लागतं ह्याविषयी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आम्हास केलं आहे, त्यासाठी त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो आहे. कुलकर्णी सराबद्दल बोलायचा काही गरजच नाही आहे. ती व्यक्ती म्हणजे चैत्राची पालवी. प्रत्येक ठिकाणी जागृत ठेवणं कसं असते, विद्यार्थ्यांना, मुलांना, मोठ्यांना, म्हाताऱ्यांना सगळ्यांना जागृत कसं ठेवावं हे माणसाकडून शिकता येते. म्हणून सर धन्यवाद. त्यानंतर आदरणीय मुक्ता चैतन्य मॅडम, प्रेमात समोरच्याशी कम्फर्टेबल असणं गरजेचं आहे. ही गोष्ट जशा पद्धतीने आपण मांडली आहे त्यासाठी आपलेसुद्धा मी आभार व्यक्त करतो. आशा मिरगे मॅडम यांनी लग्नानंतर प्रेम केलं जातं तेव्हा प्रेमावर आक्षेप का याविषयी सुंदर असं मार्गदर्शन आम्हास केलं आहे, त्यासाठी आपलं पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आहे. आणि ह्या सर्व गोष्टी जेव्हा चाललेल्या होत्या त्यावेळेस ह्या सगळ्या लोकांना सुसूत्रता असली पाहिजे किंवा त्यांना पाहिजे त्या गोष्टी पूरक असल्या पाहिजे हे मांडण्यासाठी या ठिकाणी सीमा शेट्टी मॅडम, रोटे मॅडम जे आहेत त्यांनी अतिशय सुंदर संचालन या ठिकाणी केलं. त्यासाठी आणि सोबतच आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा, या टॉक शोचा अतिशय चांगल्या प्रकारे आस्वाद घेतला, त्यासाठी मी आपलेसुद्धा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम इथं संपला असं आयोजकांच्या वतीने, अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद सर.